कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक श्रद्धा कुंभोजकर, संविधानिक राष्ट्रवाद मंचाचे प्रशांत कोठडिया, प्रसाद झावरे. आता माझ्या कालच्या व्याख्यानाचा सारांश म्हणजे काल कुठे होतो, कुठपर्यंत आलेलो होतो याचा गोषवारा अतिशय नेमक्या प्रकारे सांगणारी अंजली चिपलकट्टी आणि ज्यानं माझा आत्ता परिचय करून दिला तो आमचा मित्र कलीम अझीम आणि आपण सर्व. मला खूप आनंद आहे की नेहरूंवरती बोलण्याकरता 2-2 व्याख्यानांची संधी मला मिळालेली आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आत्ता इथं पाहतोय तर सगळ्या वयोगटातले लोक आहेत. ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. पहिला मुद्दा म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रद्धा कुंभोजकर याच्या अगोदरच्या चतुसूत्रमध्ये लिहित होत्या आणि या नव्या चतुसूत्रमध्ये आमच्यासारखी एक नवी पिढी लिहिते आहे. हा एक योगायोग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचं नाव जरी श्रद्धा असलं तरी श्रद्धेच्या आधारे ते इतिहास लेखन करत नाहीत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले अनेक लोक इथे आलेले आहेत. त्यांना कल्पना आहे की आंबेडकर भवनमध्ये राज्यशास्त्राच्या वरती शीर्षस्थानी इतिहास आहे आणि त्याच्यामुळे शब्दशः सुद्धा इतिहासवरती आहे. त्यामुळे त्या इथं अध्यक्ष असताना मांडणी करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. शिवाय काल आपण बोललो त्याप्रमाणे नेहरूंवरती बोलणं की ज्यांच्याकडं अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांच्याविषयी मांडणी करायला मिळणं मला ही खूप आनंदाची आणि एका अर्थानं मला ही खूप संधी वाटते की त्या माध्यमातून आपण नेहरूंचा विचार इथं मांडू शकतो. म्हणजे अगदी सुरुवातीलाच मी कालही म्हणालो त्याप्रमाणे मी काही डिस्क्लेमर पुन्हा एकदा देणार आहे जे मी कालही दिले होते की मी नेहरू तज्ज्ञ नाही, मी नेहरू भक्त नाही. भक्त आणि मी हे एका वाक्यात येऊ शकत नाही. फार तर फार फेसबुकच्या थ्रेडवरती येऊ शकतात. त्याच्यामुळे मी भक्त नाही, मी नेहरूवादी नाही. पण नेहरूंचा विचार आजच्या काळामध्ये अतिशय प्रासंगिक आहे असं मला वाटतं. किंबहुना नेहरू त्यांच्या काळामध्ये सुद्धा जेवढे त्यांचं औचित्य मूल्य नसेल तेवढं आज अधिक आहे असं मला वाटतं. अशा एका आग्रही अभ्यासकाच्या भूमिकेतून मी आपल्यासमोर मांडणी करणार आहे. आणि या सगळ्या त्यांच्या विचारांकडं निर्देश करण्यापूर्वी मला एक प्रसंग सांगावासा वाटतो. माझ्या आजीचा साखरपुडा 29 मे 1964 साली झाला आणि त्यांचं लग्न अजून व्हायचं होतं. पण त्याच्या अगोदर सगळी जी पूर्वीच्या पद्धतीची पारंपरिक पद्धती सगळी जी पाहणं हे करणं अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी झालेल्या होत्या. 29 मे ही तारीख ठरलेली होती आणि 27 मेला नेहरूंचं निधन झालं. ऑलमोस्ट जवळपास 50 वर्षांनंतर माझ्या आजीनं मला सांगितलेली गोष्ट आहे. ती म्हणाली की मला नको वाटत होतं साखरपुडा, की अख्खा देश दुखवटा साजरा करतो आहे, दुःखात आहे आणि अशा वेळेस आपण मात्र एका नव्या नात्यामध्ये गुंफले जातो आहोत. तर मी तिला म्हटलं मग तू का बोलली का नाहीस, म्हटलं एवढं तुला वाटत होतं. ती म्हटली आम्हाला कुठं त्यावेळेस बोलायचं स्वातंत्र्य, पण जर इच्छा माझ्या हातात असतं तर मी माझा साखरपुडा किमान पुढे ढकलला असता. मला असं वाटतं की भारताचं नेहरूंसोबत या प्रकारचं नातं आहे, या प्रकारची आस्था, या प्रकारचा जिव्हाळा नेहरूंसोबतचा आहे. आणि म्हणून मी काल ज्याप्रमाणे म्हणालो की योगेंद्र यादव असं म्हणतात की रिपब्लिक 2.0 जो उल्लेख त्यांनी मेकिंग सेन्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे की आपण एका गणराज्य 2.0 मध्ये प्रवेश करतो आहोत की काय असं वाटावं. असं असताना गणराज्य 1 काय होतं, ती परंपरा काय होती, तो मूळचा भारत काय होता, ते आपलं भारताचं मूळ रूपडं काय होतं ते समजावून घेणं याच्याकरता नेहरूंकडे पुन्हा वळावं लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून कालच्या सगळ्या मांडणीमध्ये मी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेहरूंनी काय केलं म्हणजे त्यांची प्रामुख्यानं 2 रूपं आपल्याला दिसतात. एक म्हणजे स्वातंत्र्य योद्धा आणि दुसरं म्हणजे देशाचा निर्माता, राष्ट्रनिर्माता. अशा 2 प्रमुख भूमिकांमधून नेहरू मांडणी करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो विचार आहे तो सातत्यानं कसा बदलतोय, ते नव्या नव्या विचारांना कशा प्रकारे सामोरे जात आहेत याच्याविषयी काही एक भाष्य काल करता आलं. अर्थातच
आता कलीमनं बऱ्याच पुस्तकांचा उल्लेख केला. फक्त मी एक दुरुस्ती करतो की राजूरकरांचं पुस्तक मराठीमध्ये आहे. राजूरकर आणि कुरुंदकर पद्मगंधा प्रकाशनामध्ये प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची अनेक पुस्तकं, अनेक प्रकारची मांडणी अगोदरच नेहरूंवरती झालेली आहे. आणि जो मनुष्य हा राष्ट्राचा एका अर्थानं सुकाणू ड्रायव्हिंग सीटवरती जो बसलेला आहे, तो इतक्या वेगवेगळ्या परिमाणांनी आपल्याला माहिती आहे. त्याचे आयाम इतके अनेक आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी अगदी 2 व्याख्यानांमध्ये सुद्धा त्यांना पूर्णपणे न्याय देता येईल असं नाही. आणि म्हणून त्यांच्याच पुस्तकाचं जे शीर्षक आहे ग्लिम्प्सेस, त्याच्यामुळे एका अर्थानं या व्याख्यानामधून सुद्धा काही झलक त्यांच्यावरती टाकण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे अर्थातच या सगळ्या मांडणीला काही मर्यादा आहेत. मला 1947 पासूनचा भारत असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा मला सगळ्यात सुरुवातीला 15 ऑगस्ट 1947चं नेहरूंचं भाषण डोळ्यासमोर येतं. ॲट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट हे शब्द कानावरती पडतात आणि अक्षरशः अंगावरती काटा येतो. रोमांच उभा राहतं आणि नेहरू बोलू लागतात. नियतीशी असलेला काव्यात्मक करार सांगू लागतात. लॉर्ड माउंटबॅटनला गांधी सांगतात, लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय की तुम्ही इथं, आम्ही जर गेलो इथून तर इथं सगळी अनागोंदी माजेल, अराजक माजेल, गोंधळ होईल, भारतीय लोक राज्यकारभार करू शकणार नाहीत. अशा प्रकारच्या वल्गना लॉर्ड माउंटबॅटन करतोय. त्याच्या वेळेस गांधी म्हणतात, होय, पण तो गोंधळ आमचा असेल, ते अराजक आमचं असेल, जे काही असेल ते आम्ही करू. नेहरू त्या काव्यात्मक कराराची गोष्ट करतायत आणि या कराराचं नेमकं स्वरूप कसं असेल याविषयी बाबासाहेब मांडणी करतायत. मला असं वाटतं की या प्रकारची मांडणी, म्हणजे आपण भाषण जर ते अभ्यासलं, खरं म्हणजे गंमत अशी झाली होती की नेहरूंनी जे भाषण लिहिलं ते गहाळ झालं. जे भाषण ते ॲक्च्युली करणार होते आणि मग त्यांनी जे प्रत्यक्षात भाषण केलं ते अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या भाषणाला एक लय आहे, त्यातली उत्स्फूर्तता आहे. आणि मग जेव्हा तुम्ही नेहरूंचं भाषण पाहता, आणि त्याच वेळेस आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळालं ते फाळणीच्या जन्मखुणा घेऊन, फाळणीची अतिशय घनघोर जखम भारताच्या उरावरती होती आणि त्यामुळे पाकिस्तान नावाचा एक दुसरा देश अस्तित्वात आलेला होता. त्यावेळेस मोहम्मद अली जिना यांचं भाषण जर तुम्ही पाहिलं, म्हणजे मोहम्मद अली जिना आणि नेहरू या दोघांची भाषणं आपण जर एकाच वेळेस अभ्यासली तर लक्षात येतं की दोघं तर एकच गोष्ट बोलतायत, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, नव्या जगाचं स्वप्न, या दिशेनं आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारची दोघांची भाषा एकसारखीच आहे. मग असं असताना सुद्धा पाकिस्तानचा मार्ग असा का होतो आणि भारताचा मार्ग असा उज्ज्वल प्रगतीचा असा का राहतो? याचं पहिलं तर कारण असं आहे की मेरा भाषण ही मेरा शासन है, अशा प्रकारची भूमिका ही नेहरूंची नव्हती. त्यामुळे भाषणं करणं आणि प्रत्यक्षामध्ये त्या कृतीशी, त्या विचारांची बांधिलकी असणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून भारताचा जो सगळा जी ट्रॅजेक्टरी आहे, जो आलेख आहे, तो पूर्णपणे वेगळा आहे. अतिशय, म्हणजे आपण जर, मी कालही बोलताना याचा उल्लेख केला की 20व्या शतकाच्या मध्यावरती अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं. तिथे लोकशाही येते की काय असं वाटत असताना पण ती लोकशाही अशी हेलकावे खात होती. म्हणजे 20व्या शतकातला सगळ्यात मोठा जर शोध कुठला असेल तर तो लोकशाही हा आहे. आणि लोकशाहीवरती कोणाचं कॉपीराईट नाही. तो एक सामूहिक शोध आहे. आणि त्यासोबतच या 20व्या शतकामध्ये सर्वाधिक हिंसा पण झालेली आहे. या अर्थानं 20वं शतक हे इतर अगोदरच्या शतकांपेक्षा, अगोदरच्या सगळ्या इतिहासापेक्षा व्यवच्छेदकरित्या वेगळं आहे. हिंसा आणि लोकशाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती, आणि आपणही, मी म्हटलं त्याप्रमाणे, फाळणीच्या जखमा घेऊन आपण पुढे जात होतो. अशा प्रकारची सगळी हिंसा आपण अनुभवत होतो. त्यातून पुढे जायचं तर त्यासाठीची त्या विचारांशी असलेली जी बांधिलकी आहे ती असणं अतिशय महत्त्वाचं होतं. आणि म्हणून नेहरू ज्या प्रकारचा भारत पाहत होते, ज्या प्रकारचा विचार ते मांडत होते, मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्या विचारांमध्ये प्रामुख्यानं 6 मुद्दे आहेत, 6 प्रमुख घटक आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संसदीय लोकशाहीचा. दुसरा मुद्दा आहे तो सर्वसमावेशक राष्ट्रवादाचा.
तिसरा आहे तो आंतरराष्ट्रीयवाद किंवा वैश्विक दृष्टिकोनाचा, वैश्विक ज्याला आपण म्हणूयात की परिदृष्टी किंवा पर्स्पेक्टिव्ह अशा अर्थानं. चौथा जो आहे तो अर्थातच समाजवादी विकासाचं प्रारूप, आणि त्याच्यानंतरचा सर्वात शेवटचा जो त्याच्यातला भाग आहे तो आधुनिकतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. या 6 घटकांनी म्हणजे लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि आंतरराष्ट्रीयवाद, या 6 घटकांमधून लोकशाही, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीयवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि आधुनिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असे 6 घटक या नेहरूंच्या एकूण विचारामध्ये प्रमुख आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मी म्हटलं त्याप्रमाणे की अगदी सुरुवातीला नेहरू जे बोलतायत की एक नियतीशी कराराची गोष्ट करतायत, हे सगळं भाषण त्यांचं मुळामध्ये इंग्रजीमध्ये. आणि मग आपल्याला समोर असा पहिला प्रश्न उपस्थित होतो की ते इंग्रजीत का बोलतायत, इंग्रजीमध्ये ते का सांगतायत सगळं हे. ते जेव्हा म्हणतात की सारं जग झोपलेलं असेल तेव्हा आम्ही एका नव्या पर्वामध्ये, एका नव्या युगामध्ये प्रवेश करतो आहोत. त्याचं कारणच मुळात हे आहे की ते त्या झोपलेल्या जगाला सांगतायत की आम्ही एका नव्या जगामध्ये प्रवेश करतो आहोत. भारतामध्ये जी लोकशाही आहे, भारतामध्ये ज्या प्रकारची लोकशाही आहे, भारत नव्यानं, नव्या दमाचा एक राष्ट्र उदयाला येतं आहे, ते पाऊल टाकतं आहे, याची सूचना एका प्रकारे नेहरू देत आहेत. मी काल म्हणालो त्याप्रमाणे हुकुमशाही, फॅसिझम आणि साम्राज्यवाद या दोहोंना सुस्पष्टपणे नेहरूंनी विरोध केलेला होता. आणि त्याच्यासाठी साम्राज्यवाद आणि फॅसिझम ही एकच प्रतिगामी बाजू आहे. देश, स्थलकाल, परत्वे याच्यामध्ये काही एक फरक आहे, पण ती मुळात एकच एक प्रतिगामी बाजू आहे. अशा प्रकारचा विचार हा नेहरूंनी मांडलेला होता. आणि त्याच्यामुळे एका बाजूला ही गोष्ट खूप सोपी असते की हुकुमशाहीला विरोध, साम्राज्यवादाला विरोध, पण स्वीकारायचं काय, नाकारणं खूप सोपं असतं. पण आपण कुठल्या दिशेनं जायचं आहे, काय स्वीकारायचं आहे, कुठल्या मूल्यांशी आपली बांधिलकी आहे, आणि त्याच्याविषयी आपल्याला स्वच्छपणे, सुस्पष्टपणे असं दिसतं की नेहरूंची लोकशाहीविषयी अविचल अशी निष्ठा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की संसदीय लोकशाहीचं प्रारूप असावं याविषयी ते अत्याग्रही आहेत. मग संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये काय नेमका फरक आहे? अध्यक्षीय लोकशाही ही स्थैर्याला, स्टेबिलिटीला अधिक महत्त्व देते. संसदीय लोकशाही ही उत्तरदायित्वाला, रिस्पॉन्सिबिलिटीला अधिक महत्त्व देते, अकाउंटेबिलिटीला अधिक महत्त्व देते. आणि म्हणून स्थैर्यापेक्षाही उत्तरदायित्वाला आम्ही अधिक प्राधान्य देतो आहोत, अशा प्रकारची ती भूमिका होती. आणि त्याच्यासोबतच ही सगळी प्रक्रिया ही सामूहिक निर्णय प्रक्रिया असेल असा आग्रह नेहरूंचा होता. ही सगळी निर्णय प्रक्रिया एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये राहू नये किंवा 2 व्यक्तींच्या हातामध्ये राहू नये, अशा प्रकारचा आग्रह हा नेहरूंचा होता. आणि त्याच्यामुळे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये ए वर्सेस बी, अ विरुद्ध भ
अशा प्रकारची जी सगळी झुंज लावलेली असते, आपल्याला माहिती आहे अमेरिकेचं सगळं अध्यक्षीय लोकशाहीचं प्रारूप आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे संसदीय लोकशाहीचं प्रारूप स्वीकारणं हा अतिशय कॉन्शियस, अतिशय जाणीवपूर्वक, हेतुतः घेतलेला निर्णय होता. याच्या संदर्भातली सगळी चर्चा आपल्या संविधान सभेमध्ये झालेली आहे. भारतीय मातीशी काय प्रकारची लोकशाही, कुठल्या प्रकारचं प्रारूप अधिक अनुकूल आहे, कोणतं कम्पॅटिबल आहे, याचा विचार करत आपण हे मॉडेल स्वीकारलं. याचं कारण असं की भारतामध्ये ज्या प्रकारची विविधता आहे, की ज्याला आपण डायव्हर्सिटी इंडेक्स म्हणूयात, तो जो विविधतेचा निर्देशांक आहे तो इतका मोठ्या प्रमाणावरती आहे की त्याला अध्यक्षीय लोकशाही ही योग्य असूच शकत नाही, अशा प्रकारचा विचार हा नेहरूंच्या मनामध्ये होता. आणि म्हणून मग ही लोकशाही जी आहे ती प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाही कशी होईल याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आपल्या कल्पना आहे की प्रत्यक्ष लोकशाही ही कुठेच अस्तित्वात असू शकत नाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे प्रत्येकजण निर्णय प्रक्रियेमध्ये सामील आहे, आणि त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही जेव्हा आपल्याला शक्य नसते तेव्हा एक व्यवहार्य पर्याय असतो, तो म्हणजे प्रातिनिधिक अप्रत्यक्ष लोकशाहीचा, ज्या आजही आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि आपल्या वतीने ते निर्णय घेतात. पण असं असताना सुद्धा प्रातिनिधिक लोकशाही ही सुद्धा संकुचित होऊ शकते. त्याच्यामुळे ती अधिकाधिक सहभागी कशी होईल याच्यासाठीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आपला कल्पना आहे एक व्यक्ती एक मत बरोबर एक मूल्य, हा जो सगळा राजकीय लोकशाहीचा सगळा प्रवास आहे, आणि मी काल आवर्जून उल्लेख केला तो ऑर्निट शॅनी यांच्या पुस्तकाचा, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक. या पुस्तकामध्ये आपली पहिली मतदार यादी कशा प्रकारे तयार झाली, आणि सगळ्यात शेवटचा माणूससुद्धा आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे सामील होऊ शकेल याच्यासाठीची सगळी तजवीज जी आहे ती सुरू झाली. आपल्याला वाटतं की याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. युरोपामध्ये याच्यासाठी फार मोठा लढा द्यायला लागला. स्त्रियांना तर सुरुवातीला अधिकारच हा दिला गेलेला नव्हता. त्याच्यामुळे भारतामध्ये आपण एकाच वेळेस सगळ्यांना अधिकार देणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. 1928 साली नेहरूंनी जो रिपोर्ट तयार केला, नेहरू रिपोर्ट या नावाने जो ओळखला जातो, त्याच्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा उल्लेख आहे, स्वातंत्र्य मिळण्याच्या 19 वर्ष अगोदर. याच्यासोबतच लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे असहमती, डिसेंट. प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं, पण ते मत मांडण्याचा अवकाश असला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की नेहरू असतील, आंबेडकर असतील, गांधी असतील, हे ज्या प्रकारचे निर्णय सगळे घेत होते त्याच्याविषयी खुलेआम टीका त्यावेळेसच्या माध्यमांमधून होत होते. अगदी संविधान सभेमध्ये जे काही सगळी चर्चा सुरू असायची, कालच मी के शंकर पिल्लेंचा सुद्धा उल्लेख केला की ज्यांनी कार्टून जे काढलं होतं त्याच्यामध्ये नेहरूंना गाढव दाखवलं होतं. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्याच्यामध्ये नेहरूंविषयी थेटपणे टीका केली गेलेली आहे. अशा वेळेस या पत्रकारांवरती कुठल्याही प्रकारचा UAPA, NSA किंवा अशा प्रकारचे कुठलेही कायदे लावून त्यांना अटक झाली नाही. जे काही आहे, जो काही असहमतीचा आवाज आहे तो मांडता यावा असा अवकाश नेहरूंनी निर्माण केलेला होता. मला असं वाटतं की लोकशाहीचं हे सगळ्यात मोठं स्पिरिट, कारण लोकशाही अशी निर्वातात उभी राहत नाही, त्याच्यासाठीची एक पूर्वपीठिका असायला लागते. आणि म्हणून नेहरूंनी हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आपलं कल्पना आहे की संविधान सभेमध्ये सुद्धा अगदी उजवे लोक होते, डावे लोक होते, यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असहमती होती, आणि त्यातून एका किमान समानाच्या मध्यभूमीवरती येण्याचा सगळा प्रवास आपल्याला संविधान सभेतल्या चर्चांमध्ये सुद्धा दिसतो. याशिवाय लोकशाही टिकते ती संस्थात्मक रचनांवरती. त्यासाठी त्या संस्थांची स्वायत्तता असली पाहिजे, आणि म्हणून स्वायत्त संस्थात्मक रचना हा सुद्धा नेहरूंच्या समोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आपल्याला कल्पना आहे की काही संस्था या एक प्रकारे, जे मगाशी मी म्हणालो की उत्तरदायित्व निर्धारित करतात. उदाहरणार्थ ED ही एक स्वायत्त संस्था आहे. मला याचा काळ बदलायचा किंवा काय क्रियापदाचं मला माहिती नाही, पण अशा प्रकारची ही एक स्वायत्त संस्था जेव्हा असते
तेव्हा त्याच्यातून लोकशाही ही कशा प्रकारे इस्टॅब्लिश होऊ शकते, हा सगळा विचार नेहरूंच्या एकूण मांडणीमध्ये आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण. ही लोकशाही म्हणजे केवळ बहुमत असं नव्हे. बहुमत हा अर्थातच लोकशाहीमधला अतिशय महत्त्वाचा गाभाभूत मुद्दा आहे, पण लोकशाही इज नॉट इक्वल टू बहुमत अशा प्रकारची मांडणीही आपल्याला नेहरूंच्या अनेक लिखाणांमधून दिसते. आपलं कल्पना आहे की त्याच्यामुळेच कलम 29-30 अल्पसंख्याकांसाठी काही विशेष तरतुदी आपण केल्या, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आपण त्यांना दिले. आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळे समूह कसे सामील असतील, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भटके विमुक्त समाज जो आहे की ज्याच्यावरती अनेकदा अशा प्रकारचा शिक्का मांडला जातो की हे सगळे चोर आहेत, या सगळ्यांवरचा हा सगळा जो चोरीचा गुन्हेगारीचा सगळा शिक्का आजही पारधीसारखा शब्द जणू काहीतरी चोर या शब्दाला समानार्थी आहे की काय अशा प्रकारे वापरला जातो. त्यावेळेस 1951 साली हा गुन्हेगारीचा ठपका पुसून काढण्यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेची गरिमा. ही संसदेची गरिमा टिकवण्याकरता नेहरूंनी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले, कारण ती जी सगळी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियात्मक लोकशाहीशिवाय कुठलीही लोकशाही, मी म्हटलं त्याप्रमाणे, ती अचानक जन्माला येत नाही. त्याची एक सगळी प्रक्रिया तुम्हाला पार पाडायला लागते, विहित प्रक्रिया, ड्यू प्रोसेस. आणि संसदेची ही गरिमा संसदेच्या पायऱ्यांवरती डोकं ठेवून तयार होते असं नाही. त्याच्यासाठी खरोखरच तुमच्या मनामध्ये त्या सगळ्या मूल्यांप्रती आदर असायला लागतो. आणि तो आदर केवळ भाषणांमधून नव्हे, तो तुमच्या कृतींमधून दिसायला लागतो. आणि त्याच्यामुळे अनेकदा संसदेमधल्या चर्चांमध्ये नेहरूंचा सुद्धा खूप तोल जायचा. त्यांच्यावरती टीका झाली की ते अतिशय भडकून बोलायचे, पण त्यांच्या लक्षात येच अनेकदा त्यांनी माफी मागितलेली आहे आणि सभागृहाची गरिमा टिकवण्याकरता. याचं कारण असं की आपण या सगळ्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. मी नाही आहे, तर मी अमुक इतक्या लोकांचा प्रतिनिधी आहे अशा प्रकारची जाणीव असलेला हा नेता होता. आणि म्हणून जेव्हा जो प्रमुख नेता आहे तो सुद्धा अशा प्रकारची भाषा वापरतो. आणि म्हणून नेहरूंनी स्वतःला प्रधान सेवक म्हटले होतं. हे नेहरूंचे शब्द आहेत, अनेकांना हे माहिती नाही. त्याच्यामुळे अनेकदा आपल्याला वाटतं ना की जशी नावं बदलली जातात तसं अनेक गोष्टी ह्या चोरल्या जातात, कॉपी पेस्ट केल्या जातात. असो, मुद्दा असा की या सगळ्या एका लोकशाही चौकटीतून नेहरूंनी देश कसा पुढे जाईल याचा विचार केला. दुसरा त्यांच्या मांडणीतला महत्त्वाचा मुद्दा तो होता राष्ट्रवाद. आपल्या देशाविषयी अनेक प्रकारची मांडणी झालेली आहे की मुळात हा देशच नाही आहे. म्हणजे इंडिया ॲज अ नेशन इज मिथ असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता. भारत नावाचा देश ही एक दंतकथा आहे अशा प्रकारची स्वच्छ मांडणी केली गेली होती. ही केवळ एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे. याचं साधं कारण असं की राष्ट्राची जी युरोपीय पाश्चात्य अशा प्रकारची जी व्याख्या आहे ती वांशिकतेशी, इथनिसिटीशी जोडली गेलेली आहे. एक वंश आणि त्याच्यावरती आधारलेलं राष्ट्र. भारतामध्ये एक वंश नाही, अनेक वंश आहेत, अनेक धर्म आहेत. ज्या प्रकारचे ज्याला आपण म्हणतो हेट्रोजिनस अशा प्रकारचा सगळा जो समाज आहे आपल्या भारतामध्ये, त्याच्यामुळे आपल्याकडे हे राष्ट्रच असू शकत नाही, कारण राष्ट्राची त्यांची व्याख्या या प्रकारची होती. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं गेलेलं आहे की, आणि हे स्वतः पुन्हा नेहरूंनी म्हटलं आहे, द बेस्ट यू कॅन डू अबाउट इंडियन नॅशनलिझम इज दॅट यू शुड नॉट डिफाईन इट. भारतीय राष्ट्रवादाबाबत आपण सर्वाधिक चांगलं काय करू शकतो तर त्याची व्याख्या न करणं, त्याला व्याख्यांकित न करणं, त्याला कुठल्या एका चौकटीत न हे करणं. बेंजामिन झकेरिया या अभ्यासकानं नेहरूंच्या एकूण राष्ट्रवादाच्या संदर्भातली जी मांडणी आहे त्याच्याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे उद्धृत केलेलं आहे. मग जर डिफाईन करायचं नसेल तर मग अशा प्रकारे राष्ट्रवाद आकाराला येणार कसा, त्याचं मूळ काय आहे? आणि ते मूळ नेहरू बहुलतेमध्ये, प्लुरॅलिटीमध्ये शोधतात. याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की डिस्कवरी ऑफ इंडिया, म्हणजे या सगळ्या, म्हणजे हा तर तुरुंगात लिहिलेला त्यांनी ग्रंथ आहे आणि कुठल्याही संदर्भांविना अशा प्रकारे माणूस लिहितो हे केवळ स्तिमित करणार आहे. तिथे
भारताची मुळं शोधण्याच्या निमित्तानं ही सगळी बहुलतेची परंपरा नेहरू शोधतात, त्याच्याविषयी मांडणी करतात आणि ते सांगतात की हा राष्ट्रवाद कशा प्रकारे वेगवेगळ्या परंपरांवरती आधारलेला आहे. कबीर, तुकाराम, बुद्ध, मीरा, सुफी परंपरा, महावीर, अगदी अकबरापासून ते झाशीच्या राणीपर्यंत हा सगळा प्रवास डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये येतो. आणि मग ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय म्हणणाऱ्या कबीराच्या मांडणीवरती आपला राष्ट्रवाद कसा उभा राहील असा ते प्रयत्न करतायत. त्यांना याची कल्पना आहे की इथल्या राष्ट्रवादासमोरचे धोके काय आहेत. म्हणजे 7 डिसेंबर 1947ला नेहरूंनी एक पत्र आपल्या ते दर 15 दिवसाला ते सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित असत. त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते लिहितात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एखाद्या खाजगी सैन्याप्रमाणे काम करतो आहे. मला अशी भीती वाटते की ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये नाझीवाद फोपावला तशाच धर्तीवरती या संघाची पावलं मला दिसतात. मला त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा त्यांच्या उपक्रमांमध्ये अडथळा आणावा असं वाटत नाही. पण मी आपल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना हे सावध करू इच्छितो की यांच्या सगळ्या हालचालींकडे आपण सतर्क असा, त्याच्यावर लक्ष ठेवून असा. याचं कारण असं की मी फार जवळून जर्मनीमध्ये फॅसिझम कशा प्रकारे वाढला हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मध्यम वर्गामध्ये कशा प्रकारची एक वैफल्य निर्माण होतं आणि मग भावनिक आणि अस्मितेच्या आधारावरती कशा प्रकारे फॅसिझम फोपावतो हे मी अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना हे सावध करू इच्छितो. हे पत्र 7 डिसेंबर 1947 म्हणजे साधारणपणे गांधी हत्येच्या 2 महिने अगोदरचं आहे. त्याच्याही अगोदर म्हणजे खरं तर स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी त्यांनी स्वच्छ मांडणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे भारतीय संघराज्यासमोरचा सगळ्यात मोठं आव्हान हे संघ आहे हे त्यांना स्वच्छपणे माहिती होतं. याच्याविषयी त्यांनी सगळ्यांना सावध केलेलं होतं. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की जेव्हा गांधी हत्या झाली त्याच्या वेळेस खरं म्हणजे पटेलांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी सर्वत्र होत होती. ही जो देशाचा राष्ट्रपिता आहे त्याची हत्या होते आणि आपल्याला कल्पना आहे की वल्लभभाई पटेल त्यावेळेस गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी होऊ लागली. पण नेहरूंनी ती फेटाळून लावली. याचं कारण गांधी स्वतः म्हणायचे की मला सुरक्षा नको. पण त्याच्यानंतर पटेलांनी राष्ट्रसंघावरती बंदी घातली, हिंदू महासभेवरती बंदी घातली, मुस्लिम लीगवरती बंदी घातली. आणि त्याच्यामुळे त्यांना ही कल्पना होती की बहुसंख्याकांचा जमातवाद हा राष्ट्रवादाच्या रूपानं प्रकट होऊ शकतो. हा धोका त्यांनी ओळखलेला होता. आणि म्हणून ते म्हणतात की बहुसंख्याकांचा जमातवाद हा राष्ट्रवाद आणि अल्पसंख्याकांचा जमातवाद म्हणजे दहशतवाद. अशा प्रकारची जी सरधोपट मांडणी केली जाते त्याला नेहरू नकार देतात. तुम्ही पहा, राष्ट्रवादाचा जो सगळा आलेख जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की हिंदू राष्ट्रवादानं भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या केली. मुस्लिम राष्ट्रवादातून तर पाकिस्तानसारखा अख्खा नवा देशच जन्माला आला. शीख राष्ट्रवादानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. वांशिक राष्ट्रवादानं राजीव गांधींची हत्या केली. आणि ज्याला फॅसिस्ट राष्ट्रवाद असं म्हणावं लागेल अशा राष्ट्रवादानं दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या केली. या प्रकारचे 4-5 प्रकारचे सगळे जे राष्ट्रवाद जे धर्माच्या, वंशाच्या, फॅसिझमच्या आधारावरती होते ते स्वातंत्र्यपूर्व काळातही अस्तित्वात होते. पण ते राजकीय मध्यभूमीच्या मुख्य प्रवाही नव्हते. हा मुख्य प्रवाही राष्ट्रवाद हा प्रामुख्यानं काँग्रेसनं
आपल्याला माहिती आहे तो सर्वसमावेशक कसा असेल, सगळ्यांना सामावून घेणारा कसा असेल, त्यामध्ये सगळ्या धर्मांचे लोक कसे असतील. म्हणजे राष्ट्रवाद हा एकमेकांना वगळण्याचा असता कामा नये, तो सगळ्यांना सामावून कसा घेणारा असेल, अशा प्रकारची मांडणी ही नेहरूंनी केली. राष्ट्र आधी की लोकशाही आधी, राष्ट्र विरुद्ध लोकशाही असं द्वैत त्यांनी मांडलं नाही. आणि हे करण्याकरता त्यांनी इतिहासाचा आधार घेतला, इतिहासातल्या सगळ्या परंपरा अभ्यासल्या आणि त्याच्या आधारे आपण भविष्यामध्ये कशा प्रकारची झेप घेऊ शकतो याचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. याच्यातूनच त्यांचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नेहरू हे पुरेसे राष्ट्रवादीच नव्हते, ते आंतरराष्ट्रीयवादी होते. अशा प्रकारची एक मांडणी होत असते. ते राष्ट्रवादी नव्हते असं म्हणणं हे बिलकुलच चुकीचं आहे, कारण अख्खा वसाहतवाद विरोधी लढा हेच मुळात राष्ट्रवादाची एक सुरुवात होती. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणत असतो की या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण भारत एक राष्ट्रराज्य हे आधुनिकतेचं अपत्य आहे. हे वसाहत काळात घडत गेलेली राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे वसाहतवादाला विरोध करतानाच भारताचा जन्म होतो. आणि मी काल बोललो त्याप्रमाणे भारताचा वसाहतवादाच्या विरोधातला लढा जो आहे तो गुणात्मकरित्या इतर अनेक वसाहतींहून वेगळा होता आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतातली सगळी जी वाटचाल आहे ती वेगळ्या प्रकारची होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये मी काल उल्लेख केला त्याप्रमाणे 1927लाच नेहरू दुसरं महायुद्ध घडू शकतं याच्याविषयी बोलत आहेत. 1939 हे त्यांच्या वैश्विक भानाचं अत्युच्च टोक आहे. अशा प्रकारचं वैश्विक भान, अशा प्रकारचा दृष्टिकोन इतर कोणत्याही त्यांच्या समकालीन नेत्यामध्ये दिसत नाही. ते स्वतः युरोपात शिकलेले होते, युरोपशी त्यांचा थेट संपर्क होता. म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉ पासून ते आईन्स्टाईनपर्यंत अशा प्रकारची जी रेंज आहे, अशा प्रकारच्या लोकांशी संवाद साधू शकणारा असा हा नेता होता. आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये काय घडतंय ते विनाकारण संघाविषयी सतर्क करतात, कारण त्यांना माहिती आहे की युरोपमध्ये काय प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलं. 1939 मध्ये जे दुसरं महायुद्ध सुरू झालं हे त्याचं अपत्य आहे, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे आणि म्हणून ते सावध करतायत. अशा वेळेस आपली भूमिका ही एकांगी असता कामा नये. साम्राज्यवादाला विरोध करताना आपण फॅसिझमचे समर्थकही वाटता कामा नये, याची ते पुरेपूर काळजी घेतात. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळायचे पण त्याच्या अगोदर इतर वसाहतींना ते पाठिंबा जाहीर करतात, भारताचा पाठिंबा जाहीर करतात. काँग्रेसमध्ये अशा प्रकारची अनेक रिझोल्युशन झालेली आहेत. आपण देश म्हणून अजून अस्तित्वात आलेलो नसताना ही ती वैश्विक दृष्टी आहे, हा तो आंतरराष्ट्रीयवाद आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशाचं परराष्ट्र धोरण हे जे खातं आहे हे खातं स्वतः नेहरूंकडेच होतं. आणि मग आपण जे म्हणतो की अलिप्ततावाद, नॉन अलाइनमेंट हा विचार त्यांनी, कारण आपल्याला माहिती आहे की 1945 नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 ध्रुवांमध्ये विभागलेलं होतं. रशिया आणि अमेरिका असे हे 2 ध्रुव होती आणि त्याच्यातून वाट काढत आपल्याला कसं पुढे जायचं आहे याच्यासाठीची स्वयंप्रज्ञ वाट ही नेहरूंनी चोखाळली, ती अलिप्ततावादाची होती. अलिप्ततावाद म्हणजे तटस्थ असणं नव्हे. म्हणजे आमची कशाविषयीच काही भूमिका नाही. आजचा जो आपला मध्यमवर्ग असतो, आम्हाला काय करायचं राजकारणाचा, आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारची तटस्थपणाची भूमिका ही नेहरूंची नव्हती. भारताची स्वच्छ भूमिका होती आणि त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण ते मी काल उजळता त्याचा उल्लेख केला, तो म्हणजे कोरियाचा सगळा पेच प्रसंग. सुरुवातीला कोरियावरती जपानचं नियंत्रण होतं. 1945 मध्ये जेव्हा महायुद्ध संपलं त्याच्यानंतर उत्तर कोरियावरती रशियाचा प्रभाव होता, तर दक्षिण कोरियावरती अमेरिकेचा प्रभाव होता. आणि स्वाभाविकच आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी अशी छोटी छोटी राष्ट्र जी आहेत ती या 2 बलाढ्य सत्तांमध्ये अडकली होती. त्यांच्या म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण सँडविच झालं अशा छोट्या छोट्या राष्ट्रांचं. तीच एक प्रकारची युद्धभूमी झाली. अशा वेळेस कोरिया आणि भारताचा काय संबंध? कुठल्याही अर्थानं भारताचा स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो तिथे काही आपले हितसंबंध गुंतलेले असणं अशा प्रकारची काहीही गोष्ट नव्हती.
1948-49 पासून हे युद्ध त्यानं जोर पकडला आणि अशा वेळेस भारतानं त्याच्यामध्ये उडी घेतली. जो भारत 2-3 वर्षांचा, स्वतंत्र भारताचं वय काय 2 वर्ष 3 वर्ष, म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य 1947लाच मिळालं हेही माहीत असणं गरजेचं आहे. 2-3 वर्षांचा असलेला भारत हा अमेरिकेला सुनावतोय, रशियावर टीका करतोय. म्हणजे हा देश किती आपल्याला दिसत असला मोठा तरी तो नव्यानं आलेला देश आहे, जो टिकणारच नाही, याचं विघटन होईल, अशा प्रकारच्या वल्गना ज्या देशाविषयी केल्या जात आहेत त्याच्यामध्ये आपण उडी घेतो. आपण वैद्यकीय पथक पाठवतो तिथे आणि दोन्हीकडचे म्हणजे उत्तर कोरियातले आणि दक्षिण कोरियातले जे जखमी लोक आहेत त्यांना आपण मदत करतो. UN संयुक्त राष्ट्रानं त्याच्या संदर्भामध्ये एक आयोग नेमला की हे सगळं, हा जो सगळा संघर्ष आहे त्याचं निराकरण कसं करायचं, त्याचा मार्ग कसा काढायचा. याच्याकरता अर्थातच अमेरिकेकडून 2 प्रतिनिधी होते, स्वीडन आणि स्वित्झर्लंड हे अमेरिकेच्या गटातून प्रतिनिधी होते. तर रशियाकडून पोलंड आणि झेकोस्लोवाकिया होते. आणि या आयोगाचा अध्यक्ष कोण होता? या आयोगाचा अध्यक्ष होता भारत. 1953ला आपण, म्हणजे 6 वर्ष झालेली देशाला, आपण याच्यामध्ये समेट घडवून आणली. कोरिया युद्धामध्ये भारतानं समेट घडवून आणली, त्याच्यासाठीचा अध्यक्षपद हे भारताकडे होतं. भारतानं 3रं महायुद्ध घडू नये किंवा तशा प्रकारची ठिणगी पडू शकते अशी सगळी अवस्था असताना जी भूमिका बजावली ती केवळ स्पृहणीय आहे. आणि त्याचा उल्लेख रॉबर्ट बार्न्स यांनी द जर्नल ऑफ कोरियन स्टडीज या 2013 साली लिहिलेल्या संशोधनपर निबंधामध्ये केलेला आहे. रॉबर्ट बार्न्स हे ब्रिटिश इतिहासकार आहेत, म्हणजे भारतातले नाहीत, काँग्रेसचे नाहीत, नेहरूप्रेमी नाहीत, बरोबर, अशा ब्रिटिश इतिहासकारानं लिहिलेला हा सगळा संशोधनपर निबंध आहे. आणि त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की काय प्रकारचं स्टेचर, काय प्रकारचं आपलं स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतं. आणि मग आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी काही बोललं की लगेच मला लोकसत्ताच्या लेखानंतर ईमेल सुरू होतात, मग काश्मीर, आवटे काश्मीरविषयी बोलत नाहीत, अशा प्रकारचं. म्हणजे अगदी दिवाळीमध्ये सुद्धा मला मेसेज आले. मी म्हटलं छान चकल्या करंज्या वगैरे खाव्यात लोकांनी, पण तरी त्यांना नेहरूंनी काही पाठ सोडली नाही. नेहरूंचं भूत हे अशा प्रकारे मानगुटीवर बसलेलं आहे. त्यामुळं काश्मीरमध्ये नेमकं काय झालं, आणि त्यामुळं काश्मीरविषयी बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे काश्मीर प्रश्नामध्ये नेहरूंनी काय उडी घेतली. संस्थानांच्या विषयी सगळा जो काही अधिकार होता, जे काही सगळं पाहत होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. आपल्या कल्पना आहे की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 552 संस्थानं होती. आणि असं असताना त्या सगळ्या संस्थानांना भारतीय संघराज्यामध्ये सामील करून घेण्याची सगळी जी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया ही वल्लभभाई पटेल पाहत होते. असं असताना नेहरूंनी तिथे नाक खुपसायची काय गरज होती, हस्तक्षेप करण्याची काय गरज होती. याचं पहिलं सगळ्यात मूलभूत कारण असं आहे, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, की परराष्ट्र धोरण आणि एकूण आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन हा नेहरूं इतका कुणाचा चांगला नव्हता, हे तर स्वच्छ आहे, हे स्वतः पटेलांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पटेल न पटेल, पण पटेलांनी लिहिलेलं आहे. आणि गांधींनी याच्याविषयी अनेकदा त्याच्यावरती भर दिलेला आहे की मी जवाहरची का निवड करतोय, जवाहर हा माझा का वारस आहे. याच्यामध्ये नेहरूंची आंतरराष्ट्रीय प्रतिमा हा त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा भाग होता. आणि त्याच्यामुळे काश्मीरचा प्रश्न हा केवळ काश्मीरपुरता सीमित नव्हता, तो भारत पाक पुरता संबंधित नव्हता. आपल्या कल्पना आहे काश्मीरचा जर आपण सगळ्या जॉग्रफी पाहिली तर त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, चीन, रशिया अशा वेगवेगळ्या देशांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि त्याच्यामुळे तो मूलतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न बनू पाहत होता. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नेहरूंनी त्याच्यामध्ये उडी घेतली. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे आजच्या घडीला काश्मीर भारतामध्ये आहे. आपला कल्पना आहे की जेव्हा कॅबिनेट मिशन प्लॅन झाला आणि नंतर स्वातंत्र्याचा कायदा झाला त्याच्या वेळेस
संस्थानांनी काय भूमिका घ्यायची याच्याविषयी दोन प्रमुख मुद्दे होते की त्या त्या भागामध्ये बहुसंख्य लोक कोण आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, हा एक त्यातला प्रमुख निकष होता. आणि दुसरा भाग होता तो भौगोलिक संलग्नतेचा. आता या दोन निकषांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काश्मीर कुठं असायला पाहिजे? याचं सरळ उत्तर आहे ते पाकिस्तानकडे असायला पाहिजे. आज ते भारतामध्ये आहे. ते जेव्हा भारतामध्ये आलं, सामिलीकरण झालं, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन आलं, तेव्हा नेहरू भारताचे पंतप्रधान होते, हे आपल्याला मान्य आहे. याचा अर्थ असा की काश्मीर भारतामध्ये येण्यामध्ये नेहरूंची भूमिका ही निर्णायक, कळीची राहिलेली आहे. आता हे सगळं कसं झालं? म्हणजे सुरुवातीलाच फाळणीचा प्रस्ताव जेव्हा मांडला गेला तेव्हा नेहरूंनी पहिल्यांदा आक्षेप घेतला की संस्थानांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार तुम्ही जो सांगताय तो कॅबिनेट मिशनमध्ये नव्हता, तुम्ही फाळणीच्या प्रस्तावामध्ये मांडताय. असे जुमले चालणार नाहीत. नेहरूंना जुमले चालत नसत. आणि त्याच्यामुळे नेहरू हे जेव्हा मान्य करतात तेव्हा जिना कुठलंच आर्ग्युमेंट न करता मी पण वकील आहे अशा प्रकारचा अतिशय पोकळ युक्तिवाद करतात. त्याच्यासाठी स्टेट्स पीपल्स काँग्रेस अशा प्रकारची एक ऑलरेडी संस्थात्मक रचना ही तयार झालेली होती. आणि त्याच्यामध्ये संस्थानिकांनी नव्हे तर तिथल्या जनतेचं मत विचारात घेतलं जावं असा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडलेला आपल्याला दिसतो. नेहरू स्वतः काश्मीरी पंडित होते. अनेकांना विसर पडतो याचा. नेहरू स्वतः काश्मीरी पंडित होते आणि त्यामुळे सगळी इथली जी परंपरा आहे काश्मीरी खोऱ्यातली काश्मीरविषयीची ती त्यांना व्यवस्थित अवगत होती. त्याच्यामुळे खरं म्हणजे हा सगळा प्रकार 1947-46ला सुरू होण्यापूर्वीपासूनच नेहरूंचा काश्मीरशी एक प्रकारचा कनेक्ट होता, सतत त्याच्या प्रकारचा एक संपर्क होता. शेख अब्दुल्ला यांच्याशी त्यांचा जो डायलॉग सुरू झाला तो 30च्या दशकामध्ये सुरू झाला. शेख अब्दुल्ला आपला माहिती आहे की ते स्वतः धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी अशा विचारांचे प्रवर्तक होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुस्लिम कॉन्फरन्सचं नाव नॅशनल कॉन्फरन्स असं बदललं. आपलं कल्पना आहे की त्यांनी जेव्हा अशा प्रकारची गोष्ट केली तेव्हा त्यांच्यातलाच एक गट फुटून गेला. त्यामुळे एका धर्माशी संबंधित अशा प्रकारच्या गोष्टी असू नयेत अशा प्रकारचा विचार शेख अब्दुल्ला मांडत होते आणि त्यांना प्रोत्साहन नेहरू देत होते. ही स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट. 1946ला अशा प्रकारे आता पुन्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस काय प्रकारची अवस्था असेल हा विचार करून काश्मीरमध्ये ऑलरेडी सगळा तणाव निर्माण झालेला होता. अशा वेळेस शेख अब्दुल्लांना म्हणजे काश्मीर छोडो अशा प्रकारचं सगळं आंदोलन सुरू झालं. तिथे नेहरू गेले. नेहरूंना अटक झाली. नेहरूंना काश्मीर छोडो म्हणजे हे हरिसिंगच्या विरोधामधलं आंदोलन, तिथे नेहरूंना अटक झाली. त्यानंतर शेख अब्दुल्लांना जेव्हा अटक झाली त्याच्याकरता वकील म्हणून नेहरू तिथे जातात. याचा अर्थ काय होतो? आपला कल्पना आहे की राजा हरिसिंग हा जरी हिंदू असला तरी तिथली बहुतांश प्रजा ही मुस्लिम होती, हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि हे सगळं घडतंय ते फाळणीच्या पार्श्वभूमीवरती घडतंय. त्याच्यामुळे तिथल्या लोकांचं जे मत आहे ते केवळ व्यक्ती म्हणून नव्हे तर त्या सगळ्या पटलावरती काय घडतं याच्यानुसार आहे. अशा वेळेस नेहरू फारुख अब्दुल्लांना म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना पूर्णपणे मदत करतायत. ते अर्थातच मानवीय पातळीवर तर आहेच, पण ते स्ट्रॅटेजिक सुद्धा आहे. आणि म्हणून शेख अब्दुल्ला हे आपल्या बाजूने असावेत असा प्रयत्न नेहरूंनी केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपला कल्पना आहे की जेव्हा संस्थानांना असा अधिकार दिला गेला आणि स्टँडस्टिल एक प्रकारचं राहिले की काश्मीर कुठेच नाही, त्यांनी ना पाकिस्तान ना भारत अशा कुठल्याच भूभागामध्ये त्यांनी सामील व्हायचं सुरुवातीला निर्णय घेतला नाही. आणि मग पाकिस्तानी टोळ्यांनी पहिल्यांदा काश्मीरवरती हल्ला केल्यानंतर राजा हरिसिंग भारताकडे धावत आला आणि मग त्यावेळेस आपण काश्मीरला आपल्यामध्ये सामील करून घेतलं. पण ते सामील करून घेताना राजा हरिसिंग हा केवळ आपल्यासोबत नव्हता. राजा हरिसिंग हा नाममात्र संस्थानिक होता, म्हणजे तो प्रतिनिधी होता त्या अर्थानं, पण शेख अब्दुल्ला आपल्यासोबत होते. आणि त्याच्यामुळे लोकशाहीच्या मूल्यांशी एक प्रकारे निष्ठा राखत आपल्याला कल्पना आहे की शेख अब्दुल्लांना म्हणजे काश्मीरला आपण आपल्यामध्ये सामील करून घेतो. म्हणजे ज्या शेख अब्दुल्लांना 30च्या दशकापासून नेहरू पाठिंबा देत आहेत,
काश्मीर छोडो आंदोलनामध्ये सहभाग घेऊन स्वतः त्यांना अटक होते, शेख अब्दुल्लाला अटक होते, तेव्हा नेहरू वकिली पेशामध्ये तिथे जातात आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा शेख अब्दुल्ला भूमिका बदलतात तेव्हा त्यांना अटकही करतात. याच्यापेक्षा आणखीन वेगळा पुरावा काय हवा की काश्मीरात जो भारतामध्ये आहे तो नेहरूंमुळे आहे. कारण त्याची सगळी जी गुंतागुंत जी आहे ती नेहरूंना नेमकेपणाने माहिती होती. म्हणजे जर अशा प्रकारची भूमिका नेहरूंनी घेतली नसती तर काय झालं असतं हे आपल्याला माहिती नाही. हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा, अतिशय ज्याला म्हणूत की आपण खूप क्रिटिकल झालेला होता. आणि मग हा प्रश्न तुम्ही UN कडे का नेलात असा एक नेहमीचा प्रवाद आहे त्याच्याविषयीचा की तो नेऊन त्यांनी खूप गोंधळ घातला. आणि आता आम्हीच तो काही सगळे प्रश्न जे आहेत चिघळलेले ते आम्हीच सोडवत आहोत अशा प्रकारच्या सगळ्या वल्गना सुरू असतात. त्याच्याविषयी अगदी गोविंद तळवलकरांपासून सगळ्यांनी लिहिलेलं आहे की एक प्रकारे तो जो मुद्दा जो आहे, जी तक्रार जी आहे ही UN मध्ये नेली, पण त्या तक्रारीचा जो सगळा ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट नेहरूंनी पाकिस्तान कशा प्रकारे आक्रमण करत आहे असं करताना आपल्या स्वतःवरती कुठलीही बंधनं लादून घेतली नाहीत. त्यामुळे आपण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भूभागामध्ये काही ना काही हालचाल ही करू शकत होतो अशा प्रकारचा सगळा ड्राफ्ट तो लिहिलेला आहे. अन्यथा काय झालं असतं, जम्मू जे हिंदू बहुल आहे ते भारताकडे आलं असतं, पण आणि पूंछ पाकिस्तानमध्ये गेलं असतं, पण खोऱ्यामध्ये नक्की काय झालं असतं हे सांगणं केवळ कठीण आहे. आणि त्यामुळे आता हायपोथेटिकली काय घडलं असतं, काय करायला हवं होतं हा मुद्द्यात जात नाही. मी मुद्दा एवढाच की आपल्या सगळ्यांना ज्याच्याविषयी सातत्यानं एक हे असतं की अरे हे सगळं नेहरूंच्यामुळे झालं नाही का. म्हणजे मी कालही असं म्हणालो की काँग्रेसनं नेहरूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. गांधी आणि आंबेडकरांचा किमान करन्सी म्हणून तरी वापर झाला, पण नेहरूंचा करन्सी नाही, लिगसी नाही. आणि त्याच्यामुळे सतत असं वाटत आलं की नेहरू म्हणजे काही त्याच्याविषयी फार बोलायचं नाही आहे, पण विद्यमान पंतप्रधानांचे आभारच मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना आता नेहरू कळतो आहे, आपण नेहरू वाचतो आहोत, नेहरू समजून घेतो आहोत. काय प्रकारचा विचार हा या सगळ्या स्ट्रॅटेजिक ज्याला राजनय म्हणतो आपण, डिप्लोमसी म्हणतो, ती काय प्रकारची होती हे आपल्याला त्याच्यातून सहजपणे लक्षात येतं. त्याच्यासोबतच आपल्या कल्पना म्हणजे एका बाजूला कोरियामध्ये आपण भूमिका बजावतोय, दुसऱ्या बाजूला काश्मीरमध्ये आपल्याला संमिश्र अशा प्रकारचं यश मिळतं आहे आणि चीनच्या बाबतीमध्ये आपण अपयशी ठरतो आहोत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की म्हणजे तुम्ही कल्पना करा की 1953ला जो देश स्वच्छपणे म्हणजे वैश्विक पातळीवर आपलं नेतृत्व सिद्ध करतोय अशा वेळेस चीन काय प्रकारे अस्वस्थ झाला असेल. अनेकांना असं वाटतं की संयुक्त राष्ट्रामध्ये आपल्याला जी परमनंट सीट ऑफर केली गेली होती ती आपण स्वीकारायला हवी होती, पण हे रशिया आणि अमेरिका हे दोन्हींकडून जाणीवपूर्वक भारताची कोंडी करण्याकरता केलेली गोष्ट होती हे नेहरूंना कळत होतं. मी कालही हे म्हणालो की अनेकांना नेहरू असे स्वप्नाळू, भाबडे, आशावादी वगैरे वाटतात. नेहरूंना आंतरराष्ट्रीय राजकारणाचं नेमकं भान होतं आणि त्याच्यामुळेच त्यांनी या गोष्टीकडे आपल्याला जे अनेकदा सांगितलं होतं की हे का केलं त्यांनी. AG नुरानी यांचा 2001 सालचा संशोधनपर निबंध आहे, त्यात ते सांगतात की या कशा प्रॉक्सी ऑफर होत्या, त्या प्रत्यक्षात ऑफर्सच नव्हत्या. त्याच्यामुळे चीन काय प्रकारे अस्वस्थ होत होता हे जर आपण लक्षात घेतलं तर नेहरूंचं मर्यादित यश हेच आहे की त्यांनी चीनचं आक्रमण किमान पोस्टपोन केलं. अन्यथा अशा प्रकारचा हल्ला, अशा प्रकारचं युद्ध हे कदाचित 50च्या दशकामध्येच होऊ शकलं असतं आणि मग अख्ख्या देशाची जडणघडणच अजून सुरू कुठे होते आहे अशा वेळेसच हा हल्ला झाला असता तर आपण काय कुठल्या दिशेने गेलो असतो याची कल्पना आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे नेहरूंचं आंतरराष्ट्रीय भान हा अशा प्रकारचा एक निर्णायक अशी गोष्ट आहे की जी भारताला अतिशय ज्याला आपण म्हणू की गरुड भरारी घेण्यासाठी कारणीभूत ठरली. त्यासोबतच नेहरूंचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं तत्व. राज्यसंस्था आणि धर्म या दोन बाबी पूर्णतः वेगळ्या असतील आणि याच्यामध्ये एक प्रकारची एक भिंत असेल अशी एक सगळी मांडणी ही युरोपीय धर्मनिरपेक्षतेची आहे. म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये राज्यसंस्थेनं हस्तक्षेप करायचा नाही आणि राज्यसंस्थेच्या क्षेत्रामध्ये धर्मानं लुडबुड करायची नाही अशा प्रकारचं एक मॉडेल डेव्हिड ॲप्टरनं मांडलं आणि तशा प्रकारची मांडणी ही सातत्यानं होत आली. आणि युरोपमध्ये हे सहजपणे शक्य होताचं कारण असं की युरोप
हा बऱ्यापैकी होमोजिनियस अशा प्रकारची ते राष्ट्र होती. मी पुन्हा उल्लेख करतो तो म्हणजे आपल्या डायव्हर्सिटी इंडेक्सचा, आपल्या विविधतेचा. म्हणजे आत्ता जरी तुम्ही कल्पना केली, अख्ख्या युरोपीय महासंघाची एकूण लोकसंख्या ही 50 कोटी आहे आणि एकट्या भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, किंवा काय आणखीन आता आपण जनगणनाच केलेली नाही आहे. पण जेवढे वंश, जेवढे धर्म, जेवढ्या भाषा एकट्या भारतामध्ये आहेत, तेवढ्या अख्ख्या युरोपीय महासंघात नाही आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे मॉडेल आहे धर्मनिरपेक्षतेचं, ते आहे तसं इथं आपण आणलं नाही. तिकडनं आणलं आणि इथं चिकटवलं, ठिगळं जोडल्यासारखं. असं आपण केलं नाही. म्हणजे आपल्या भारतीय संविधानाविषयी ऑर्गनायझरमध्ये असं लिहिलं गेलं की ही तर गोधडी आहे. हे सगळं पॅच वर्क आहे, सगळं इकडनं तिकडनं गोळा केलं, कॉपी पेस्ट केलं आणि मग संविधान तयार केलं. तो काय एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट आहे विकिपीडियावरून करायला ना? त्याच्याकरता 60हून अधिक संविधानांचा अभ्यास केला गेला होता. आणि इथल्या भारतीय प्रकृतीशी तो कशा प्रकारे अनुकूल असू शकतो, कम्पॅटिबल असू शकतो, याचा अतिशय गंभीर विचार. म्हणजे अनेक लोक म्हणतात की किती मोठं लिखित संविधान आहे, 2 वर्ष 11 महिने वगैरे लागले. अरे पण त्याच्या वेळेस प्रत्येक मुद्द्यावरती अतिशय गंभीर, सखोल अशा प्रकारचा विमर्श झालेला आहे आणि त्यातून आपण पुढे गेलो. आणि त्यामुळे भारतीय धर्मनिरपेक्षतेचा प्रारूप हे व्यवच्छेदकरित्या वेगळं आहे. मी काल याचा उल्लेख केला की आपली राज्यसंस्था ही धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते. कलम 17 सांगतं की अस्पृश्यतेवरती बंदी आहे. अस्पृश्यता ही धर्माची प्रथा आहे, बरोबर ना? याचा अर्थ असा की राज्यसंस्था ही धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करेल. कलम 29-30 मध्ये अल्पसंख्याकांकरता विशेष अधिकार देते. मग आपण काय, आपण सेक्युलर नाही, आपण सिक्युलर आहोत, शुडो सिक्युलर वगैरे वगैरे, बरोबर ना? अशा प्रकारचे सगळे शब्दप्रयोग सध्या आपली जी पब्लिक वोकॅब्लरी आहे, सार्वजनिक शब्दकोश, हा अतिशय गलिच्छ झालेला आहे. आणि अशा गलिच्छ सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या शब्दांविषयी, तो सेक्युलर हा शब्द सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत नव्हता, हे खरंच आहे, पण त्याचा स्पिरिट, त्याचा आत्मा हा सुरुवातीपासून होता. कलम 25 हे सुरुवातीपासून भारतीय संविधानामध्ये होतं, जे सांगतं की प्रत्येकाला सतसत विवेकाचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे मी केवळ माझ्या आई वडिलांचा धर्म तोच अनुसरावा असं नाही, मी अमुक धर्म अनुसरावा असंही नाही. मला नास्तिक असायचं असेल तर तोही मला अधिकार आहे सुनील, आणि मला अमुक धर्माचं पालन करायचं असेल तर तोही मला अधिकार आहे. त्याच्यामुळे या कलमाचा सुरुवातीपासून विचार केला गेलेला आहे. आणि मग राज्यसंस्थेला कुठलाही अधिकृत धर्म असणार नाही अशा प्रकारची गोष्टही मांडली गेली. नेहरू स्वतः हे धर्मभोळे नव्हते, ते नास्तिकही नव्हते, ते स्वतःलाच अज्ञेयवादी असं म्हणत, ॲग्नॉस्टिक. म्हणजे काय तर देव आहे अथवा नाही हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटत नाही, किंवा त्याच्याविषयीची एक संभ्रमावस्था आहे. अज्ञेयवादाविषयी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची मांडणी होते. आणि त्याच्यामुळे नेहरू हे अशा प्रकारची कुठलीच एकांगी भूमिका घेत नाहीत. त्याचं आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण आपण सांगितलं पाहिजे, आणि आवर्जून इथं तर मी त्याचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं समजतो. तो म्हणजे हिंदू कोड बिल. आणि काल अनेकांनी त्याचा जाणीवपूर्वक सांगितलं की याच्याविषयी बोललं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला. खरं म्हणजे हे बाबासाहेबांचं पत्र जे आहे, राजीनाम्याचं पत्र, ते अनेकांनी वाचलेलं असतं, इंटरनेटवरती ते व्हायरल आहे. पण त्या पत्रानंतर नेहरूंनी पण त्यांना काही उत्तर दिलं. पुढे काय झालं म्हणजे एकानं पत्र दिलं, बरोबर ना? पत्र ही अर्धी भेट असते, तिकडून पण काहीतरी संवाद झाला असेल. खरं म्हणजे बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसांमध्ये ती टर्म संपणार होती. म्हणजे लोकसभेच्या पहिल्या निवडणुका होणार होत्या. त्यामुळे पुन्हा सगळ्यांना निवडणुकीला सगळ्यांचं सदस्यत्व हे खारिज होणार होतं आणि पुन्हा नव्यानं निवडणुकीला सामोरं जावं लागणार होतं. अशा वेळेस नेहरूंनी बाबासाहेबांना जे पत्र लिहिलं त्यात ते म्हणतात, मतप्रिय आंबेडकर, तुमचं आजारपण आणि कॅबिनेटमधून राजीनामा देण्याचा ठाम निर्णय पाहता मी तुम्हाला थांबण्याची जबरदस्ती करत नाही. मात्र कॅबिनेटमध्ये एकत्र काम करताना जी मैत्री, जी भागीदारी आपण करू शकलो याचं मला समाधान वाटतं.
आपल्यामध्ये काही वेळा मतभेद झाले, मात्र त्यामुळे तुम्ही केलेल्या कार्याविषयीचा माझ्या मनातला आदर यत्किंचितही कमी झाला नाही. तुम्ही कॅबिनेटमधून जात आहात याचं मला खरोखरच दुःख आहे. तुमची निराशा मी समजू शकतो. या अधिवेशनाच्या सत्रात हिंदू कोड बिल संमत होऊ शकलं नाही. या संहितेकरता तुम्ही किती कष्ट घेतले आहेत, हे बिल तुमच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे मी जाणतो. मी स्वतः या सगळ्या संहितेच्या कार्यात सहभागी नसलो तरी त्याची नितांत आवश्यकता मला पटते आणि म्हणूनच हे बिल संमत होण्याकरता मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण दुर्दैव असं की संसदीय कामकाजाचे नियम आडवे आले आणि या सत्रात हे बिल संमत होऊ शकलं नाही. मात्र मी तुम्हाला आश्वस्त करतो की मी हा लढा सोडून देणार नाही. हे बिल संमत करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत राहीन, कारण हे बिल, ही संहिता आपल्या सर्वांच्या सर्वांगीण प्रगतीशी निगडीत आहे. आपला जवाहरलाल नेहरू. हे पत्र बाबासाहेबांच्या राजीनाम्यानंतर नेहरूंनी लिहिलं. पण पत्र लिहिलं नुसतं असं केलं का? पत्र लिहून थांबले असं झालं का? नाही बा, मी करतो. आपले अनेक पुढारी आश्वासनं देतात आणि ते आश्वासनं प्रत्यक्षामध्ये काय होतात आपल्याला कल्पना आहे. नेहरूंनी हे केवळ पोकळ आश्वासन दिलं आणि ठीक आहे आता तुम्ही जाताय, मला वाईट वाटतंय, आपलं असं उगीच खोटं खोटं रडले, असं काही झालं नाही. त्याच्यानंतर हिंदू विवाह विधेयक, हिंदू वारसा विधेयक, हिंदू अज्ञानत्व व पालकत्व विधेयक, हिंदू दत्तक व पोटगी विधेयक, हे जे हिंदू कोड बिलातले 4ही मुद्दे होते ते वेगवेगळ्या प्रकारे संमत झाले. हे संमत झाले 1955-56 बाबासाहेब हयात असताना. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा जिवंत होते. त्यामुळे नेहरूंनी केवळ शब्द दिला आणि तो पाळला नाही असं नाही, तर तेच बिल त्यांनी नंतर पास केलं. मग प्रश्न असा उपस्थित होतो, मग नंतर करायचं होतं तर मग का बाबासाहेबांचं का नाही ऐकलं? त्यांचा इगो हर्ट झाला का नेहरूंचा? का नाही ऐकलं? हा प्रश्न अतिशय रास्त आहे. म्हणजे अगदी भल्या भल्यांनी, म्हणजे आदरणीय डी फडकेंसारख्या विद्वानांनी सुद्धा नेहरूंनी या प्रश्नी कच खाल्ली असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि मला असहमती व्यक्त करत हे सांगायला पाहिजे की बाबासाहेब नेहरूंनी याच्याबाबत कच बिलकुल खाल्ली नाही. उलट पक्षी ते जे म्हणतात संसदीय कामकाज आडवे आले, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा पत्रव्यवहार अभ्यासायला लागतो. राजेंद्र प्रसाद आणि नेहरू यांच्यामध्ये जो सतत संवाद आहे, मी कालही उल्लेख केला, सोमनाथ मंदिर जीर्णोद्धार प्रकरणी काय प्रकारचा संवाद त्यांच्यामध्ये होता. त्याच्यामुळे काँग्रेसमधला एक गट जो आहे, जो पुराणमतवादी होता, कर्मठ होता, तो या हिंदू कोड बिलाला अतिशय कडाडून विरोध करत होता. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते आणि काँग्रेसमध्येच अशा प्रकारची ज्याला म्हणतो आपण की पुराणमतवादी परंपरा ही सुरुवातीपासून होती, आजही आहे. अशा प्रकारचं एक ज्याला म्हणतो कडबोळ, अशा प्रकारचं सगळं ती संघटना होती. त्यामुळे हिंदू कोड बिलाला एक प्रकारे बहुमत मिळणं, त्याला संमती मिळणं हे शक्य नव्हतं. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे लोकनिर्वाचित सरकार हे अजून अस्तित्वात आलेलं नव्हतं. आपण गोष्ट करतो 1951ची. अजून पहिल्या निवडणुका व्हायच्या आहेत. आणि मी कालही म्हटलं त्याप्रमाणे राजेंद्र प्रसाद नेहरूंना काय सांगतायत, मला डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत, मला स्वविवेकाधीन अधिकार आहेत. तर विवेक म्हटलं की मला भीती वाटते. विवेकाचा अर्थ कळत नाही आपल्याला नेमकं, त्यामुळे तो कसा वापरला जाईल. त्याच्यामुळे जर अशा प्रकारचा कायदा त्याच वेळेस आग्रह धरला असता, नेहरू त्यासाठी खूप हट्टी राहिले असते, तर राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान असा संघर्ष विकोपाला गेला असता आणि त्यामुळे त्या प्रेसिडेंटमुळे चुकीचा प्रेसिडेंट सेट झाला असता. तो सेट होऊ नये याच्याकरता नेहरू अत्याग्रही होते आणि त्याच्यामुळे नेहरूंनी कुठेही तो डायल्यूट न करता हे सगळे जे मुद्दे आहेत ते त्यांनी आणले त्याच्यामध्ये. हे झालं हिंदू कोड बिलाविषयीचं. त्याच्यासोबतच गोहत्याबंदी करावी अशा प्रकारचा जो मुद्दा आहे, आपल्याला कल्पना आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टू स्टेट पॉलिसी याच्यामध्ये कलम 48मध्ये अशा प्रकारचा उल्लेख झालेला आहे. त्याच्याविषयी सुद्धा खूप मोठी चर्चा आहे. पण 1923ला नेहरू जेव्हा अलाहाबादचे महापौर होते तेव्हा त्यांनी गोहत्याबंदीचा जो प्रस्ताव आहे तो खारिज केला होता. अशा प्रकारचं हे करता कामा नये आणि म्हणून
नेहरूंची जी धर्मनिरपेक्षतेविषयीची जी सगळी भूमिका आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार होते आणि त्यांच्या वैयक्तिक सगळ्या जीवनापासून ते या सगळ्या म्हणजे ते धर्मद्वेष्टे नाहीत, ते धर्मांधही नाहीत, ते धर्मासोबत अतिशय तार्किक विवेकी पद्धतीनं एंगेज कसं होता येईल, सहभागी कसं होता येईल याचा विचार सातत्यानं करतायत. त्याची मेथड काय असू शकते, त्याची पद्धत काय असू शकते याच्यासाठी त्यांची क्रिएटिव्ह एंगेजमेंट आहे, ती अतिशय सर्जक अशा प्रकारचा तो त्यांचा सहभाग आहे. आणि म्हणून नेहरूं प्रणित धर्मनिरपेक्षता ही अशा प्रकारची एक लक्ष्मण रेषा घालून येते. ती रामराज्याची गोष्ट करत नाही, ती लक्ष्मण रेषेची गोष्ट करते. राज्यसंस्थेकडं काय प्रकारचं कुठल्या मर्यादेपर्यंत राज्यसंस्था या धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करेल याच्याविषयी ती भाष्य करते. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्यांच्या विचारामधला तो आहे समाजवाद. आता ज्याचा उल्लेख केला धर्मनिरपेक्षता आणि दुसरा समाजवाद, हे दोन्ही शब्द 42व्या घटनादुरुस्तीनं 1976 साली भारतीय संविधानामध्ये जोडले गेले. थोडा तरी MPSC वाल्यांना उपयोग झालाच पाहिजे, ह्यात काही मला म्हणजे पण हे जे स्पिरिट आहे, हा जो आत्मा आहे, हा पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये होता. पण केवळ संविधानामध्ये गोष्टी असून भागत नाहीत, तशा प्रकारचा विचार, तशा प्रकारचा विकासाची रणनीती ही असली पाहिजे. याच्याकरता नेहरू काय विचार करत होते, म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या खरं म्हणजे पूर्वीच 1936 साली आपल्याकडे राष्ट्रीय नियोजन समिती ही गठीत केली गेली होती. सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू या मंडळींनी अशा प्रकारे देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आपली दिशा काय असेल याच्याविषयी अतिशय गंभीर विचार सुरू केलेला होता. मी कालही म्हणालो त्याप्रमाणे M.N. रॉय हे तर आपलं संविधान कशा प्रकारचं असेल, आपलं स्वतंत्र संविधान असलं पाहिजे याच्याविषयी भाष्य करत होते. आणि त्यामुळे आपली सगळी मंडळी जी आहेत ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपली दिशा काय असणार याविषयी अतिशय गंभीर होती, त्याविषयी चिंतन करत होती. आणि अशा वेळेस भारताच्या विकासाकरता नेमकी काय काय प्रकारचे प्रारूप आपल्यासमोर होते, तर 3 प्रकारची प्रारूपं आपल्या भारतासमोर, स्वतंत्र भारतासमोर होती. तर पहिलं प्रारूप होतं बॉम्बे योजना, बॉम्बे प्लॅन, जो JRD टाटा, पुरुषोत्तम दास या सगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला होता. आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे आपले अवजड उद्योग आहेत आणि या सगळ्यामध्ये खाजगी क्षेत्र हे अधिक प्रभावी असेल, त्यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असतील, अशा प्रकारची मांडणी ही ढोबळमानानं बॉम्बे प्लॅनमध्ये होती. दुसरी योजना जी होती, दुसरा प्लॅन जो होता तो गांधीवादी प्लॅन, गांधीवादी योजना. वर्ध्याचे S.N. अग्रवाल, तिथल्या कॉलेजचे प्राचार्य, यांनी ग्रामस्वराज्याची, स्वयंपूर्ण खेड्याची, गांधींप्रणित विकासाची एक सगळी दिशा आखलेली होती. दुसरीकडे पीपल्स प्लॅन हा M.N. रॉय आणि त्यांच्यासारख्या मंडळींनी लिहिलेला होता की ज्याच्यामध्ये सगळ्याचं राष्ट्रीयकरण केलं जावं, पूर्णपणे काय म्हणू त्याला आपण, राज्यसंस्थेनं सगळे निर्णय घ्यावेत, जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं जावं, अशा प्रकारचं सगळं अतिशय ज्याला म्हणतो की मूलगामी असं एक त्यांचा प्लॅन होता, असं एक प्रारूप होतं. आता ह्या तिन्ही प्रारूपांमध्ये किती म्हणजे जमीन आसमानाचं अंतर हे आपल्या सहजपणे लक्षात येईल. आणि मग याच्यातून मार्ग कसा काढायचा हा अतिशय कळीचा, अतिशय कठीण प्रश्न नेहरूंसमोर उभा राहिलेला होता. म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये अशा प्रकारचे असंख्य प्रश्न, सगळा कल्लोळ हा त्यांच्यासमोर उभा होता. की मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की फाळणी झालेली आहे, प्रचंड प्रमाणावरती हिंसा झालेली आहे, अवघे 15% लोक साक्षर, 85% लोक निरक्षर, पायाभूत सुविधा नाहीत, काही नाही. अशा वेळेस एक माणूस काय काय गोष्टी करू शकतो, त्याचा विचार हा कशा प्रकारे देशाला पूर्णपणे कलाटणी देऊ शकतो. मी मगाशी म्हटलं सुकाणू, ज्याच्या हातामध्ये तो सगळा तो ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला आहे, ड्रायव्हिंग सीटवरती बसलेल्या माणसावरती आतमध्ये बसलेल्या सगळ्या माणसांची जबाबदारी असते. तो कसा वागतोय, कारण तो व्यक्ती एक नसते, ती व्यक्ती सगळ्यांच्या वतीने निर्णय घेत असते. याचं भान सतत नेहरूंना आहे. आणि म्हणून नेहरू या सगळ्यातून मार्ग काढत मिश्र अर्थव्यवस्थेची गोष्ट करतात. ती मिश्र अर्थव्यवस्था काय स्वरूपाची आहे, त्याच्यामध्ये त्यांची 3 प्रमुख विधानं आहेत.
तर पहिलं विधान आहे की भांडवली विकास हा आर्थिक विषमतेसाठी पोषक आहे. म्हणजे भांडवलशाही ही काही लोकांचं भलं करते, काही लोकांचं प्रतिनिधित्व करते. लोकशाही ही अधिकांचं भलं करते. त्यामुळे लोकशाही आणि भांडवलशाही एकाच वेळेस नांदू शकत नाहीत. ही मूलभूत मांडणी त्यांनी अगोदरच केलेली होती. मार्क्स आणि लेनिनच्या सगळ्या चौकटीमध्ये ते विचार करत असताना जे लेनिन म्हणाला होता की साम्राज्यवाद हे भांडवलशाहीचं अत्युच्च टोक आहे. नेहरू त्याच प्रकारची भाषा वापरतायत, पण ते कट्टर साम्यवादी प्रकारचं जे प्रारूप आहे जे एम एन रॉय सांगतायत ते स्वीकारणं शक्य नाही हे पण त्यांना दिसते. कारण ते स्वीकारलं तर आर्थिक प्रगतीचा वेग आपण कसा साधणार, नव्या जगाची आव्हानं आपण कशी पेलणार, हा अतिशय मूलभूत प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जर आपण गांधीवादी स्वयंपूर्ण खेड्याचं मॉडेल स्वीकारलं, म्हणजे खरं म्हणजे त्याच्याविषयी अतिशय असहमती ही त्यांची होती आणि ते सातत्यानं गांधींसोबत भांडलेले त्याच्याविषयी. त्यामुळे गांधींचं स्वयंपूर्ण खेडं पुन्हा खेड्याकडे चला हे सगळं त्यांना व्यवहार्य वाटत नव्हतं. ते शक्य आहे, शक्य कोटीतलं आहे असं त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यामुळे तेही त्यांना अमान्य होतं. आणि बॉम्बे योजना तर थेटपणे काही लोकांच्या म्हणजे उद्योगपतींच्या सगळ्या अखत्यारीमध्ये गोष्टी जातील याची त्यांना भीती होती. आणि त्याच्यामुळे नेहरू ह्या तीनही प्लॅनचा विचार करतायत, पण त्यातून त्यांची स्वतःची जी एक मांडणी ती समोर येते. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे त्याच्या मागचं जे पहिलं ज्याला आपण म्हणत की विधान जे आहे ते असं आहे की भांडवली विकास हे आर्थिक विषमतेसाठी पोषक असं आहे. दुसरं विधान असं आहे की समतेसाठी पोषक अशा प्रकारची आर्थिक रचना करणं गरजेचं आहे की जी आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी हे विधान केलेलं होतं की याच्यामध्ये आपल्याला उद्यापासून आपण एका आंतरविरोधाच्या जगामध्ये प्रवेश करणार आहोत की जिथे राजकीय लोकशाही असेल पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल. याचं भान नेहरूंना सुद्धा आहे. त्यामुळे नेहरू म्हणतात की समतेसाठी पोषक अशा प्रकारचा विचारविश्व आपण कसं आखू शकतो, अशा प्रकारची रचना कशी निर्माण करू शकतो, हे त्यांचं दुसरं विधान आहे. तिसरं त्याच्या मागचं म्हणणं असं आहे की हा जो समतेचं जे सगळं संभाषित तयार करायचं किंवा हा जो सगळा समतेचा आराखडा आहे, हे जे प्रारूप आहे याच्यावरती राज्यसंस्थेचं नियंत्रण असेल, राज्यसंस्था ती नियमित करेल. या तीन विधानांमधनं नेहरूंचा समाजवादी विचार, लोकशाही समाजवादी विचार आकाराला येतो. मग अशी मी ज्याचा उल्लेख केला ती राष्ट्रीय नियोजन समिती, याचंच पुढचं रूपांतर म्हणजे प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग. वन्स अपॉन अ टाईम, पूर्वी कधी काळी आपल्याकडे नियोजन आयोग होता. आता आपल्याकडे नीती आहे. काय नीती आहे मला माहीत नाही, पण जवळपास 54 वर्ष 1950च्या स्थापनेपासून ते जवळपास 12 आपले पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पंचवार्षिक योजनांमध्ये कमतरता असतील, त्या पूर्ण करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो असू किंवा काही प्रमाणामध्ये आपलं यश हे संमिश्र स्वरूपाचं असेल, पण आपला तो प्रयत्न होता. त्यासाठी काही एक नियोजन होतं, काही एक दृष्टी होती, काही एक विजन होती, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून 1947ला जेव्हा आपण सुरुवात करतोय की ज्या देशाकडे बिलकुल काही नाही त्या देशाचं पहिली पंचवार्षिक योजनेचं आपलं टार्गेट होतं GDPचं 2.1, म्हणजे 2.1% आपली प्रगती व्हावी, आपण तो काय आपलं सकल उत्पादन जे आहे ते वाढावं अशी अपेक्षा होती. आणि आपण ते 3.6 एवढं आपण अचीव केलं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. 1947 ते 1964 या कालावधीमध्ये आपलं एकूण उत्पादन हे 18% वाढलं. आता याच्याविषयी अनेकांचं म्हणणं असं असतं की नेहरूंमुळे फार सावकाश झालं हो सगळं, हे तुम्ही नेहरू करता, पण किती सावकाश विकास वेगात झाला पाहिजे, बुलेट ट्रेनच्या वेगानं झाला पाहिजे अशी अपेक्षा असते लोकांची. पण GDP ग्रॉस ज्याला आपण म्हणतो की हा GDPचा सगळा जो हे आहे तो क्वांटिटेटिव्ह आहे, संख्यात्मक आहे. नेहरू केवळ संख्यात्मक स्वरूपानं भारतीय विकासाकडे पाहत नाहीत. GDP हे वाढीची गोष्ट आहे. वाढ ही संख्यात्मक असते, विकास हा गुणात्मक असतो, असला पाहिजे.
बरोबर ना. विकासाची जी परिभाषा आहे ती गुणात्मक स्वरूपाची असली पाहिजे आणि त्याच्यामुळे केवळ हे 18%, 3.1% वगैरे हे मी फक्त सांगितलं म्हणजे तुम्हाला माहिती असावं म्हणून. पण त्याच्या पलीकडे ही सगळी समाजवादी रचना जी आहे ती पुढे न्यायची असेल तर त्याच्याकरता अनेक संस्था ह्या नेहरूंनी स्थापन केल्या. त्या सगळ्या संस्थांमध्ये म्हणजे आपल्या IIT, IIM, NIV ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत, CSIR, ह्या सगळ्या संस्था ज्याला ते म्हणतही असत की मॉडर्न टेम्पल्स, आधुनिक मंदिरं. आणि त्यामुळं माझ्या लोकसत्तातल्या लेखाचं शीर्षकच असं होतं, मंदिर यही बनाया था. मंदिर इथंच बांधलं होतं पण ते मंदिर हे विकासाचं होतं. ते मंदिर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारं, त्याचा विकास करणारं, जे गांधी म्हणायचे अंत्योदय, तो शेवटचा माणूस जो आहे तो डोळ्यासमोर ठेवून केलेल्या ह्या सगळ्या संस्था होत्या. आता मगाशी कलीमनं भटेवारांचा उल्लेख केला. भटेवारांच्या पुस्तकामध्ये नेहरूंच्या काळामध्ये किती संस्था स्थापन केल्या कलीम, ते जवळपास 100च्या आसपास आहेत. त्या सगळ्यांची नावं मी सांगत नाही कारण मला भीती वाटते उर्वरित विकल्या जातील. मग काही गोष्टी आपण लपवून ठेवल्या पाहिजेत. या प्रकारची सगळी विचारधारा जी आहे ही नेहरूंच्या मनामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचं प्रारूप घेऊन ते पुढे जात आहेत. आणि म्हणून एक स्वप्न जे आहे ते आपल्याला दिसतं की साथी हात बढाना एक अकेला थक जाएगा, की एकानं, ते फार प्रसिद्ध गाण्या चळवळीमधलं, एकानं हसावं लाखोंनी रडावं असं विश्व आता इथे ना उरावं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा सर्वांचा सहभाग असेल, 2 लोक निर्णय घेतील, त्यांचे 2 मित्र निर्णय घेतील, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला नको आहे. हा विचार पहिल्यापासून नेहरूंच्या मनामध्ये होता आणि म्हणून ही समाजवादाची सगळी दिशा ही आपल्याला त्यातून दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तो त्यांच्या विचारातला अतिशय गाभाभूत मुद्दा आहे खरं म्हणजे, तो म्हणजे आधुनिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. अनेकदा आधुनिकता हा शब्दप्रयोग जेव्हा आपण ऐकतो, मॉडर्न हा शब्द ऐकल्यानंतर, म्हणजे आमचा एक मित्र फिल्मसाठी त्याला काही मुली हव्या होत्या कास्ट करण्याकरता, तुम्हाला काही पोस्ट मॉडर्न मुली मिळतील का? म्हटलं पोस्ट मॉडर्न काय असतं बाबा? तर त्याला म्हणायचं होतं की अशा फॅन्सी कपडे घालणाऱ्या कमी कपड्यांमधल्या मुली ज्या आहेत त्या म्हणजे पोस्ट मॉडर्न. श्रद्धा मॅडम, तुम्हाला हे माहिती नसेल पोस्ट मॉडर्नचा अर्थ, पण तुम्हाला मी एनलायटन करण्याची जबाबदारी आत्ता घेतलेली असल्यामुळे, त्यामुळे मॉडर्न म्हणजे असं, मॉडर्न म्हणजे हा स्मार्टफोन वापरणं, जीन्स टी शर्ट घालणं म्हणजे मॉडर्न, युरोपीय सभ्यतेनुसार काहीतरी वागणं म्हणजे मॉडर्न, अशी सगळी आपल्या आधुनिकतेविषयीची काहीतरी धारणा आहे. नेहरूंचा आधुनिकतेचा विचार हा अशा प्रकारचा वरपांगी उथळ बिलकुल नव्हता. नेहरूंच्या या सगळ्या विचारांमागे अर्थातच 2 प्रकारच्या ज्याला म्हणत की परंपरा, विचार प्रवाह, त्यातून त्यांचा आधुनिकतेचा विचार जन्माला येतो. अर्थातच पहिला जो आहे तो युरोपीय प्रबोधनाचा आहे. युरोपीय प्रबोधनाचा त्यांचा जो सगळा त्यांच्यावर झालेला परिणाम आहे तो शाळकरी वयापासून आहे. त्यांनी केम्ब्रिजमध्ये जे शिक्षण घेतलं, युरोपामध्ये ते बराच काळ होते आणि त्याच्यामुळे युरोपीय सभ्यतेशी त्यांचा अतिशय जवळून असा परिचय होता. त्याच्यामुळे त्यातली जी सगळी मूल्य आहेत, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 19व्या शतक अचानक भारतीय प्रबोधनाचं कसं काय झालं, राजा राममोहन रॉय, लोकहितवादी, ते सगळं एकदम अचानक कसं काय समाज सुधारण्याची गोष्टी बोलू लागले, त्याला एक काहीतरी ऐतिहासिकता त्याच्या मागे आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की हे युरोपीय प्रबोधन जे आहे ते एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला इथली जी भारतीय परंपरा आहे त्या भारतीय परंपरेचं मूळ शोधण्याचा नेहरू पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना अद्वैती तत्त्वज्ञान, वेदांत तत्त्वज्ञान हे त्यांना आकृष्ट करतं. त्यांना बुद्ध आपला वाटतो, त्यांना इथली महानुभाव परंपरा महत्त्वाची वाटते. म्हणून मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अकबर, झाशी की राणी ह्या सगळ्यांशी त्यांचं नातं आहे. असं असताना ते पाश्चात्यांकडे जाणवते की ते आपले शत्रू आहेत अशा प्रकारे पाहत नाहीत. कारण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची, एक फार ज्याला म्हणतो आपण की एक निसरडी वाट असते, की एक असा विचार सगळा सुरू होतो तो पुनरुज्जीवनाचा, सगळं काही आमच्याकडेच होतं पूर्वीच्या काळापासून. तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये संजय कॉमेंट्री करतो आहे त्यावेळेस आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट हे तंत्रज्ञान हे तेव्हापासून होतं असं मी म्हणत नाही आहे, असं पाठ्यपुस्तकात लिहिलेलं आहे आपल्या. गायीची पूजा केली तर तुम्हाला मुलं होतील
हे गुजरातच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. मी मन की बात करत नाही, करणं शक्य नाही, कारण मला सत्याच्या आधारित बोललं पाहिजे. आणि या 8वीच्या पाठ्यपुस्तकाला आदरणीय विद्यमान पंतप्रधानांची प्रस्तावना आहे. अशा प्रकारचे असंख्य दाखले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे एक भीती अशी आहे की आपला जो आत्मगौरव जो आहे, आमच्याकडेच सगळे काय होतं, भारतीयच लोक सगळे श्रेष्ठ आहेत आणि इतर सगळे हे कनिष्ठ आहेत, ही त्या परंपरेच्या गौरवीकरणाची एक शक्यता असते. आणि त्यामुळे परंपरेतनं काही घ्यायचं आहे, म्हणजे परंपरा आणि आधुनिकता हा एक कंटिन्यू आहे, म्हणजे तो सतत चालणार अशी एक सरळ रेषा आहे. म्हणजे इथं आता परंपरा संपली आणि इथून आधुनिकता सुरू झाली असं होत नाही. परंपरा आणि आधुनिकता ह्या सतत चालणाऱ्या गोष्टी. मुळामध्ये परंपरा हा आधुनिकतेच्या विरुद्धार्थी शब्द नाही आहे. पुराणमतवादी नक्कीच आहे. पुराणमतवादी म्हणजे ज्या प्रतिगामी परंपरा आहेत त्या. त्यामुळे परंपरेमध्ये सगळंच काही वाईट असतं असं बिलकुल नाही. आणि म्हणून नेहरूंचा डिस्कवरी ऑफ इंडियामधला सगळा जो प्रयत्न आहे तो इथल्या या सगळ्या बहुलतेच्या परंपरेशी आपण कसं नातं सांगू शकतो, त्यातनं काय घेऊ शकतो, असा सगळा विचार ते मांडतायत. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की इथल्या मातीशी ते जोडलं. म्हणजे अनेकदा हेही म्हटलं जातं की नेहरू काय पुरेसे भारतीयच नव्हते, ते सगळं तिकडनं शिकून आले, विलायतेत गेले आणि बिघडले. इथल्याशी याच्याचा काही संबंधच नाही. आपल्याकडचे सगळे जे संविधानकर्ते किंवा जे महत्त्वाचे नेते आहेत ते पुन्हा पुन्हा सांगतायत की इथल्या मातीशी कसं ते जोडता येईल. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्यत्रयी आहे ही आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडनं उसनवारीनं घेतली नाही. ती आम्हाला इथे बुद्ध सांगत होता, कल्याण मित्रता सांगत होता, महावीर हे सांगत होता, कबीर इथली बहुलतेची परंपरा सांगत होता. ही सगळी परंपरा पुढे आलेली. आणि म्हणून एका अर्थानं संविधान हे सुद्धा त्या सगळ्या बहुलतेच्या परंपरेचं प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. नेहरू डिस्कवरी ऑफ इंडियामधनं हा सगळा प्रयत्न करतात, कारण त्यांना भविष्यातला भारत कसा असावा या दृष्टीने ते इतिहासाकडे पाहत आहेत. म्हणजे श्रद्धा मॅडम त्यांच्या इतिहासाविषयीच्या आकलनाविषयी बोलतील. अर्थातच रोमिला थापर, इरफान हबीब यांच्यापासून अनेकांनी नेहरूंच्या आकलनाविषयी चिकित्सक मांडणी केलेली आहे. नेहरूंची चिकित्सा होऊ शकते, असा काही प्रश्न नाही आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या एकूण आकलनाविषयी, आणि हे पुस्तक तर त्यांनी तुरुंगात लिहिलं आहे की ज्यावेळेस कुठलेही संदर्भ नाहीत, तर त्याच्यामुळे इतिहासाचं काही सुलभीकरण आहे का किंवा काय, अशा प्रकारची सगळी चर्चा होऊ शकते. पण आपलं भवितव्य कशा प्रकारचं असावं, भविष्यातला भारत कशा प्रकारचा असावा, याच्याकरता इतिहासाकडं त्यांनी किती गंभीरपणे पाहिलेलं आहे. इतिहास केवळ भूतकाळातल्या सगळ्या घटनांची जंत्री आहे आणि आता ते फक्त आपण मांडू अशा प्रकारे त्यांनी केलेलं नाही. तर नवा देश कसा असेल आणि त्यातनं आधुनिकतेची सगळी समज जी आहे ती पुढं येते. आणि त्याच्यासोबतच महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. भारतीय संविधानाच्या कलम 51 क मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. अर्थातच ही पुन्हा कर्तव्य नंतर ॲड झाली. पण नेहरू स्वतः आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अतिशय विज्ञाननिष्ठ होते. म्हणजे त्यांनी स्वतः विज्ञानविषयक शिक्षण तर घेतलेलंच होतं, पण विज्ञानविषयक शिक्षण घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो विज्ञानाकडे मुक्तिदायी वाट कशा प्रकारे आपण चोखाळू शकतो, इथले जे सगळं दारिद्र्य, रोगराई, निरक्षरता या सगळ्यावरती विज्ञान हीच ती मानवतावादाची, अभ्युदयाची वाट असू शकते, अशा प्रकारचा सगळा विचार हा नेहरूंच्या मांडणीत आपल्याला दिसतो. आणि म्हणून जेव्हा आपण इस्रोची सगळी त्याच्यासाठीचे सगळे आपले प्रयत्न सुरू आहेत तेव्हा अमेरिकेत सगळे देश आपल्याकडे असे थट्टेने पाहत आहेत. अरे तुम्ही आधी तुमच्या खायची 2 वेळ जेवायची तरी व्यवस्था करा, उपासमारीने एवढे लोक मरतात आणि चालले म्हणे अंतराळामध्ये, चालले अवकाशामध्ये. पण नेहरूंना ही माहिती आहे की हे तंत्रज्ञान अल्टिमेटली अंतिमतः त्या माणसाकरता, त्या शेवटच्या माणसाकरता आहे, ते काही फॅन्सी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या विचाराबाबत सुद्धा आपला कल्पना आहे की गांधी आणि नेहरूंमध्ये मतभेद होते. तंत्रज्ञानाचा वापर कितपत असावा, तंत्रज्ञानाकडे गांधी हे पाश्चात्य सभ्यतेचं एक आक्रमण म्हणून पाहतायत, त्यामुळे त्याला विरोध करतायत. तर आणि पुन्हा मग जेव्हा नेहरू त्यांच्याशी डिबेट करतायत, वाद घालतायत, लक्षात घ्या सगळ्यांमध्ये वाद आहेत. मी कालही म्हणाल त्याप्रमाणे नेहरू आंबेडकरांमध्ये वाद आहेत, नेहरू गांधींमध्ये वाद आहेत,
पण ते सगळे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी आहेत. चले जावमध्ये सामील व्हायचं नाही, लपून बसायचं, अशा प्रकारचा त्यांचा कोणाचा विचार नव्हता. त्या सगळ्यांमध्ये वाद आहेत, बिलकुल वाद आहेत. आणि मग गांधी, जेव्हा नेहरू अशा प्रकारचा वाद घालतायत, तेव्हा गांधी म्हणतात की नाही, तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, तंत्रज्ञानाच्या हव्यासाला माझा विरोध आहे. की ज्याला आज टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम असं म्हटलं जातं, की तंत्रज्ञान सगळं काही निर्धारित करेल. आणि आता आपण अशा एका टोकाला आलेलो आहे, तो पुन्हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण तंत्रज्ञानाकडे आणि विज्ञानाकडे अतिशय आस्थेनं, अतिशय सकारात्मकतेनं नेहरू पाहतायत. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या ह्या सगळ्या विकासाच्या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्यासोबत अतिशय तगडी टीम आहे. नेहरू एकटे निर्णय घेत नव्हते, नेहरू तज्ज्ञांचा विचार घ्यायचे. आपल्या सगळ्याच विषयातलं कळतं असा त्यांचा भ्रम नव्हता. त्याच्यामुळे होमी भाभा असतील, पी सी महालनोबिस असतील, हे सगळ्या लोकांचा विचार घ्यायचे ते. कारण काही तज्ज्ञ नावाची गोष्ट असते, बुद्धिवंत नावाची गोष्ट असते, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. हार्वर्डमधला माणूस असेल तर त्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हार्डवर्क महत्त्वाचं असतंच, पण याचा अर्थ बुद्धिवाद्यांना कमी लेखणं अशा प्रकारची नेहरूंमध्ये हे नव्हती. उलट पक्षी बुद्धिवाद्यांची कदर करणं, बुद्धिवंतांची कदर करणं, विचारवंतांची कदर करणं. म्हणजे साहित्यिकांना त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे. त्यांना माहिती आहे साहित्य, कला, विज्ञान या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी नेहरूंसोबत जो नेहरू आणि गांधींचा जो वाद झाला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की या सगळ्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या एका वाढीनंतर जे माणसाला एक आध्यात्मिक रितेपण येईल, स्पिरिच्युअल एम्प्टीनेस जो येईल, तो कसा भरून काढायचा, त्याला उत्तर काय. आणि म्हणून साहित्य, कला, संस्कृती या सगळ्या संस्थांकडे ते अतिशय आस्थेनं पाहतात. त्यांची निर्मिती करतात. ते स्वतः अतिशय उत्तम लेखक होते. आपला कल्पना त्यांची ज्या प्रकारची भाषा आहे, मग त्या भाषेकडे, शब्दांकडे अतिशय आस्थेनं, अतिशय रसिकतेनं असा पाहणारा माणूस आहे. आणि म्हणून नेहरू हे या सगळ्या संस्थांची रचना करत करत आपल्याला आधुनिक कसं होता येईल, या अर्थाने आधुनिक कसं होता येईल. म्हणजे त्यांची स्वतःची बहीण जी आहे कृष्णा, तिनं आंतरजाती विवाह केला आणि त्याच्यासाठी ते आईशी भांडलेत की हे जातीचं काय भानगड आहे म्हणे, कुणी ब्राह्मण आहे का गैरब्राह्मण आहे मला काही फरक पडत नाही म्हणे, त्याची जात काय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, त्याचा धर्म काय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, तिची निवड आहे. ही गोष्ट 1934 सालची आहे. आपण जे म्हणतो पर्सनलीच पॉलिटिकल, वैयक्तिक अवकाशात तुम्ही कसे वागता. त्यामुळे नेहरू बाहेर काहीतरी वेगळं वागतायत आणि घरात काहीतरी वेगळं वागतायत अशा प्रकारची गोष्ट नाही. हा अंतर्बाह्य अशा प्रकारचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्यातनं त्यांची आधुनिकतेची सगळी जी कल्पना आहे आणि आधुनिकतेचा सगळा जो प्रकल्प आहे तो आकाराला येतो. आणि म्हणून ते वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान याच्याकडे अतिशय आस्थेनं पाहतात. त्यांच्या भारतामध्ये गणपतीला प्लास्टिक सर्जरीची परवानगीच नाही. गणपती नाही करू शकत प्लास्टिक सर्जरी आणि गोमूत्रानं तुमचे आजार नाही बरे होऊ शकणार नेहरूंच्या राज्यामध्ये. या प्रकारचा विचार हा नेहरूंनी मांडला आणि म्हणून मला असं दिसतं की हा जो ज्याला मी सुरुवात जिथून केली रिपब्लिक 1.0, हे रिपब्लिक 1.0 या प्रकारचं होतं. आपण जर विचार केला हे सहाही जे घटक आहेत, म्हणजे मी सुरुवात केली लोकशाहीपासून, अर्थातच त्यांनी कुठल्याही प्रकारचं टोक गाठलं नाही. सगळ्या तुम्ही सहाही घटकांमध्ये जर विचार केला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इथं अध्यक्षीय लोकशाही असावी किंवा काही काळासाठी एकाधिकारशाही गरजेची आहे, थोडे हुकुमशाही पण चालेल, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत. इनफॅक्ट मी ज्याचा मगाशी उल्लेख केला ऑर्नेट शानेच्या पुस्तकात, ते जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण निर्णय प्रक्रियेमध्ये, मतदार यादीमध्ये सामील व्हावा, राजकीय प्रक्रियेमध्ये यावा, पॉलिटिसायझेशन व्हावं. पॉलिटिक्स ही चांगली गोष्ट असते. आपल्याकडून नाही हे पॉलिटिक्स करतात, माझे अनेक विद्यार्थी मला दिसत आहेत. पॉलिटिक्स म्हणजे फार वाईट गोष्ट आहे, अशा प्रकारचा एक समज आहे आपल्याकडे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक सामील असले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचं सामील असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. म्हणजे 1922 साली जिना गांधींसोबत भांडतायत. ते म्हणतात की काँग्रेसमध्ये तुम्ही कुणालाही प्रवेश देता, म्हणजे जिना त्यावेळेस काँग्रेससोबत होते. ते म्हणतात तुम्ही कुणालाही प्रवेश देता, किमान मॅट्रिक असलेल्या माणसाला तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश दिला पाहिजे, असं कुणी यायला येतं. त्याच्यावरती गांधी असं म्हणतात, जे अडाणी खेडूत शेतकऱ्याला जे कळतं तेवढं आपल्याला राजकारण कळत नाही. ही समज असल्यामुळे जी काँग्रेस एका मर्यादित ह्याच्यामध्ये
होती, म्हणजे एका शहरी उच्चभ्रू अशाच एका वर्गापुरती मर्यादित होती, ती मास मुवमेंट झाली. हा विचार उदारमतवादी आहे. म्हणजे मुळामध्ये फॅसिझम काय सांगतो तर काही मुठभरांनाच कळतं, सगळ्यांमध्ये नसते ती क्षमता निर्णय घेण्याची, आम्हालाच कळतं. हिटलर ते सांगत होतं ना की नार्डिक आर्य लोक हे श्रेष्ठ आहेत, गर्व से कहो हम नार्डिक आर्य आहे, हे त्याची मूलभूत धारणा होती. ही निर्णय क्षमता मुठभरांच्या हाती असणं हे मुळात फॅसिझमचं लक्षण आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या अर्थानं संसदीय लोकशाहीचं प्रारूप स्वीकारणं हा समन्वय त्यांनी साधला. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते टागोरांसारखे आंतरराष्ट्रीयवादी अराष्ट्रवादी अशा टोकाला गेले नाहीत, किंवा उन्मादी अशा प्रकारचा राष्ट्रवाद, टोकाचा राष्ट्रवाद, एका धर्माचा राष्ट्रवाद, अशाही दोन्ही टोकं त्याने टाळत सर्वसमावेशक राष्ट्रवाद, बहुलतेचा राष्ट्रवाद कशा प्रकारे असेल असा प्रयत्न केला. हे करतानाच राष्ट्रवादाच्या भूमीतून त्या वॉन्टेज पॉईंटपासून त्यांनी आंतरराष्ट्रीय सगळ्या पटलाकडे पाहिलं आणि त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा अतिशय वैश्विक स्वरूपाचा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय होताना, वैश्विक होताना, वसुधैव कुटुंबकम म्हणताना त्यांचा राष्ट्रवाद हा अडथळा ठरला नाही. तो राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयवादाला, विश्वात्मकतेला, हे विश्वची माझे घर म्हणण्याला कुठेही बाधा झाला नाही. आणि म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीयवाद हा अतिशय महत्त्वाचा, अतिशय मूलभूत अशा प्रकारचा ठरतो. एका बाजूला आपल्याला माहिती आहे, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचं आहे तसं प्रारूप काही लोकांनी स्वीकारलं, किंवा आधुनिकतेचं पण स्वरूप त्या प्रकारचं स्वीकारलं, जसं मी केमाल पाशाचा आतातुर्कचा उल्लेख केला काल. त्याच्यामुळे मग केवळ पाश्चात्यांचं आहे तसं घेणं अशा प्रकारची धर्मनिरपेक्षता स्वीकारली नाही, किंवा नास्तिकच राष्ट्र असेल अशीही घोषणा केली नाही. कारण त्यांना धर्माचं आकलन होतं, धर्मासोबत कशा प्रकारे एंगेज व्हायचं याचं अतिशय मूलभूत अशा प्रकारचं आकलन, ते दोन्ही टोकं त्यांनी टाळली. समाजवादाबाबत, मिश्र अर्थव्यवस्थेबाबत तर स्वच्छच आहे. त्यांनी ना साम्यवादाचं टोक गाठलं की सगळंच राज्याच्या हातामध्ये असावं, ना सगळंच भांडवलदारांच्या हातामध्ये असावं. ही दोन्ही टोकं त्यांनी टाळली. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आधुनिकतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा स्वतंत्र स्वयंप्रज्ञ पद्धतीनं त्यांनी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, भारतीय परंपरेशी एंगेज होत. अशा प्रकारचा सगळा विचार हा नेहरूंनी पुढे आणला. नेहरू गेले तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये त्यांची आवडती ओळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट याची ती कविता होती, वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पुढं घनघोर जंगल आहे, वाट तर खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा मला चाललं पाहिजे, मला आश्वासनं पूर्ण केली पाहिजेत, ती वचनं त्याच्याशी मी प्रतिबद्ध आहे, अशा प्रकारची गोष्ट सांगणारा हा नेहरू होता. माझ्या 4थ्या किंवा 5व्या लेखानंतर 85 वर्षांच्या एका आजोबांचा फोन आला आणि ते बोलता बोलता माझ्या लेखानंतर ते नेहरूंविषयी रडायला लागले आणि मला फोनवरती कळेना की त्यांना मी काय बोलू. ते इतके भावविवश झाले आणि त्यांना त्या भारताची, त्या जुन्या भारताची आठवण येऊ लागली. म्हणजे मी कालही असं म्हणालो की आईना मुझसे मेरी पहिली सी सूरत मांगे. त्यामुळे देश त्या पुन्हा पहिल्या रूपाच्या प्रेमात आहे. ते पूर्वीचे चांगले दिवस परत यावेत याची आठवण, याचा रिमाइंडर तो आहे. आणि म्हणून नेहरू हा तो विचार पुढे सांगतात. मला ओळी आठवतात दुष्यंत कुमारांच्या. दुष्यंत कुमार म्हणतात, फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था अब आंख मलने लगा है, पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है, पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है, जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है, हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी, हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी, जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है, जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में, जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में, हर एक सच कल्पना से आगे जा रहा है. ये घोषणा हो चुकी है
ये घोषणा हो चुकी है मेला लगेगा यहां पर, ये घोषणा हो चुकी है मेला लगेगा यहां पर, हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है। बातें बहुत हो रही है, बातें बहुत हो रही है मेरे तुम्हारे विषय में, बातें बहुत हो रही है मेरे तुम्हारे विषय में। जो रास्ते में खड़ा था पर्वत, जो रास्ते में खड़ा था पर्वत पिघलने लगा है। हा पर्वत पिघळत चाललेला आहे आणि पाश म्हणतो तसं सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना। हे स्वप्न मरून जाऊ नयेत, हे स्वप्न नेहरूंनी आपल्या हाती दिलं, ते जतन करण्याचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे। ते द्वेषाचं विखाराचं राजकारण सोडत आपल्याला प्रेमाच्या दिशेने जायचं आहे, हा देश जोडायचा आहे, भारत जोडायचा आहे। प्रेम हीच जगण्याची शैली असू शकते, द्वेष नाही। नेहरूंचा विचार एका वाक्यात एवढाच आहे की प्रेम हीच जगण्याची शैली आहे। खूप खूप धन्यवाद।